संधी नाही कारण जेव्हा मी म्हणते की अनुबंध तर सुरुवातच मुळे आपल्या कुळापासून आपण करत असू. हा माझा पहिला नाही दुसरा कार्यक्रम आहे. एक मी मास हिलिंग सेशन घेतलं होतं ठाण्याला पितृपंधरवड्यात सर्व पितृ अवशेला सगळ्या आपल्या पूर्वजांना हिलिंग करण्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढींना ते अनुषंगाने. आणि मी म्हटलं की त्याच्यानंतर आपण काय करायचं, आपण म्हणतो ना मातृदैव भव पितृदैव भव, तर त्या कुळात त्या स्त्रोतापर्यंत आपल्याला जायला पाहिजे. जिथून आपला प्रवाह सुरू झाला त्या स्त्रोतापर्यंत जर आपण गेलो तर तो प्रवाह अखंडितपणे सुंदर चालतो. तर मला असं वाटतं की तो चालण्यासाठी जे घडणं अपेक्षित आहे तर खरे कुलसंमेलनात हे घडणं हे माझ्या दृष्टीने योगायोग नाही आहे की भगवंतानी पावती दिल्यासारखं आहे मला की तू करतेस ते बरोबर करतेस, आपल्या स्वतःच्या कुळापासून सुरुवात करतेस, ही उत्तम पावती दिले. तर विशेष धन्यवाद तुम्हाला दीपाताई आणि अमोल कारण नाही आनंद ऋषींची कन्या एवढं त्यांना फक्त माहिती आहे. आणि मी मगाशी ओळख करताना सांगितलं तर त्याच्याचा थोडासा भाग आपल्या या कुळाच्या आज मी जे घेणार आहे त्या संबंधात आहे म्हणून मी सांगते ते की माझे वडील स्वामी आनंद ऋषी, मी माहेरची खरे पण वडिलांचं नाव स्वामी आनंद ऋषी. कारण बाबा माझे ओशो दीक्षित संन्यासी आहेत आणि त्यांचं आधीचं नाव केशव हरी खरे. त्यांनी ते गुरूंनी दिलेलं नाव गॅझेटमध्ये चेंज करून घेतलं आणि त्यांनी ते जवळजवळ 80 साली वगैरे एवढ्या पूर्वी चेंज करून घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांना सरसकट ऋषी म्हणूनच लोक ओळखतात. आणि त्याच्याविषयी एक विशेष छान कथा मला सांगावीशी वाटते की बाबांनी जेव्हा संन्यास दीक्षा घेतली तेव्हा इथे त्यांच्या वयाची सुद्धा बरीच जण आहेत आणि ओशोंच्या बद्दल किती गैरसमज आणि एक म्हणजे ते झंझावाती व्यक्तिमत्व आणि गैरसमज चिकार त्यावेळेला समाजात पसरलेले होते. अशा वेळेला त्यांनी ओशोंची दीक्षा घेतलेली आहे. आणि त्यांनी तेव्हा त्यांच्या आईला म्हणजे माझ्या आजीकडे ते सांगायला गेले की मी अशी दीक्षा घेतोय, संन्यासी होतोय. तर माझ्या आजीने त्यांना सांगितलं, अरे आपल्या कुळामध्ये एक जण संन्यासी होतोय ही फार कुळाला चांगली गोष्ट आहे आणि म्हणजे त्या कुळाची बुद्धी पूर्ण झाल्याचं ते लक्षण आहे. त्या कुळातून म्हणजे आपण म्हणतो ना वृक्ष असतो, त्या वृक्षाचं फूल तयार होणं आणि नंतर बीज तयार होणं हे त्या संपूर्ण वृक्षाचं काम आहे. तर ते म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष, त्या मोक्षापर्यंत जाण्याची प्रक्रिया कुठेतरी ती सुरू झाली. तू संन्यासी होतोय म्हणजे बाबांना माझ्या वाटलं होतं की आई रागवेल आपली की संन्यास कसला घेतोय, संसार सोडतोय कसला आहे. तर ती म्हणाली फार सुंदर गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की हा जो भाव आहे हा कुठेतरी सुंदर रीतीने खरे कुळात माझ्या आजोबांपासून चालत आलेला आहे. माझे आजोबा भिक्षुक होते आणि त्यांच्या वडिलांपर्यंत त्याच्याही आधी 2 पिढ्या, त्यांच्या आधी 2 पिढ्या पेशव्यांच्या काळात पुण्याला बुधवार पेठेत शनिवारवाड्याच्या जवळच वेदपाठ शाळा म्हणजे पेशव्यांनी दिली होती चालवायला आणि तिथेच घर होतं पुण्याला. त्यामुळे सगळं गुहागरमधून शिफ्ट होऊन सगळेजण तेव्हापासून पुण्यातच आहे. त्यामुळे म्हटलं तर आमचं जे मूळ गुहागर रॅडेश्वर तिथे काहीही नाही. आत्ताच्या ह्या घटीला आम्ही फक्त मोठे झाल्यावर रॅडेश्वर आपलं कुळाचं गाव आहे, दैवत आहे वगैरे हे सगळं मोठं झाल्यावर आम्हाला कळतं, तोपर्यंत माहिती नव्हतं. तर आता जेव्हा मी हे फॅमिली हिलिंग हे बोलते तर फॅमिली हिलिंग म्हणजे काय, तर हे जे सगळे आपले अनुबंध आहेत त्याच्यात एक आपला पहिला हा स्त्रोत, मी माझे आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील, असं जिथे ज्या मागे मागे आपल्याला जाता येईल तेवढं मागे. आणि तसंच माझ्या पुढे माझी मुलं, त्यांची नातवंड,
त्यांच्या बायका येतील त्या, हे सगळे जी फॅमिली ट्री आहे, म्हणजे एक कुठेतरी स्रोत असतो. इथे याच्यावर परशुराम आहेत, ते स्रोत आहेत आणि त्याच्यातून आपण पारंब्या पण बघतोय, तिथे वटवृक्ष आहे. तर कुठली पारंबी मूळ हे सांगणं अवघड आहे. तशासारखं आपलं जेव्हा आपण खरे खुलं संमेलन म्हणतो, तेव्हा नक्की खुदचं कोण मूळ आहे काय आहे हे आपल्याला कळत नाही, पण नक्की आपण प्रत्येक जण एकमेकांशी कुठल्या तरी अनुबंधाने बांधले गेलेले आहोत. आणि ह्या जगात प्रत्येकच व्यक्तीला वाटत असतं की सगळ्यांची नाती खूप छान व्हावी, खूप सुंदर नात्यात आपली बंधनं छान असावी, रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स नसावे असं प्रत्येकालाच वाटत असून प्रत्येकालाच रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स असतात. आणि हे काय आपल्याला लपवण्याचं कारण नाही आहे, कारण आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, ही प्रत्येकाची आपल्या प्रिय व्यक्ती ज्या असतात त्यांच्याविषयीची तर गाणी कायमच असतात. प्रत्येकच वेळेला ते घडत असतं, प्रत्येक ठिकाणी ही मनुष्य वृत्ती आहे. तर आता अनुबंध हे जे हिलिंग घेतोय आपण, त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्या हिलिंग मध्ये ज्या कारणामुळे माझे तुमचे अनुबंध होऊ शकत नाही, माझ्या कोणाशी तरी मला चांगलं एखाद्या व्यक्तीशी वागण्याची इच्छा आहे, पण माझ्या हातून ते चांगलं वागलं जात नाही. म्हणजे आता मी ठरवते पुढल्या वेळेला मला ते अमुक जण भेटेल ना, मी ठरवलंय बाबा ह्या वेळेपासून आपण चांगलं वागायचं, आपल्याला काय आपल्याकडून आपण चांगलं वागलं पाहिजे हे प्रत्येकाला वाटत असतं. पण जेव्हा ती व्यक्ती समोर आली, डोळ्याला दिसली, की आपल्यातलं काय काय ट्रिगर होतं आपल्याला माहिती नाही, आणि आपण परत पूर्ववत काहीतरी शिव्या देणार, नाहीतर काहीतरी कुरघोड्या करणार, हे करणार ते करणार, भांडणार, काहीही आपण आपल्याला ज्या नको असलेल्या गोष्टी करून बसतो. आणि मग घरी गेल्यावर साहेब आपण ठरवलं होतं खरं, काय आपण उगीच हे करून टाकलं, जाऊ. आणि असं आपल्याला वारंवार प्रसंग येतात आणि वारंवार आपण चुकतो. आपल्या हातात त्याचे लागेबांधे नाहीये असं आपल्याला लक्षात येतं. मग ते नक्की प्रॉब्लेम असतो कुठे, आणि हे माझ्या एकटीचं नाही आहे, हे सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम आहे. कारण तो प्रॉब्लेम जो असतो ना, तो फॅमिलीमध्ये असतो पूर्ण. त्याचा एक धागा असा घ्यायचा की आपण सगळे आपण सगळे दिसायला वेगळे आहोत, पण आपण कुठल्या तरी एनर्जीच्या, ऊर्जेच्या धाग्याने बांधले गेलेलो आहे. भावना ही त्याची सर्वात स्थूल स्वरूपाची ऊर्जा आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढे प्राणशरीर असतं आपलं, त्याच्या पुढे ह्या सगळी शरीरं आपली सगळी एकमेकांची बांधली गेलेली असतात. आणि आपण काय करतो, फक्त फिजिकलच वेगळं आहे तेवढंच आपण लक्षात ठेवतो की ते वेगळेपण, पण आतून आपण सगळे बांधले गेलेलो. त्यामुळे भावनेच्या स्तरावर जिथे जिथे गाठी असतील ना, म्हणजे माझा स्वभाव, मी समजा रागीट आहे, मी नाही आहे ना रागीट, पण तरी मी सांगते खूप जण असतात रागीट म्हणून, की मी समजा रागीट आहे, तर माझा जो स्वभाव आहे, भावना कोश आहे माझा, तिथे त्या रागाच्या म्हणजे क्रोधाच्या गाठी तयार होतात. त्याच्यामुळे माझ्याकडून ह्यांच्याकडे मी त्यांच्याशी बोलताना जो एनर्जी फ्लो व्हायचा, तर भावनेच्या स्तरावर त्या गाठी असल्यामुळे मी फोर्स केला तो फ्लो, तर त्या गाठीतून जाणार, म्हणजे क्रोधाच्या वाटेने तो जाणार. त्या नाड्या आपण म्हणतो ना, अनेक 72,000 नाड्या आहेत, त्याच्याही पेक्षा कितीतरी जास्त नाड्या आहेत आपल्याला एकमेकांशी जोडणाऱ्या सुद्धा नाड्या आहेत. तर ह्या ज्या नाड्या जोडतात, तो जो प्रवाह आहे, तो जो चॅनल आहे, तो मोकळा असणं गरजेचं आहे. मग ह्या ज्या गाठी असतात, माझ्या स्वभावाच्या गाठी असतात, सांगितलं प्रत्येकाच्या आपापल्या स्वभावांच्या गाठी आपण बरोबर बाळगलेल्या असतात. तर माझ्या गाठी आणि मी त्यांच्याशी बोलणारे त्यांच्या गाठी, ह्याचं मिळून जे काय नातं निर्माण होईल, त्याच्यामुळे मग काही वेळेला आपलं एखाद्याशी जमतं नाही तर नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं की खरी ही व्यक्ती चांगली आहे, पण का नाही माझं जमत ह्या व्यक्तीशी, कारण ह्या गाठी.
तर आपण हिलिंग करतो म्हणजे ह्या गाठी मोकळ्या करतो. मग अजून कुठल्या गाठी असतात की ज्याच्यामुळे आपल्याला हवे तसे संबंध आपण प्रस्थापित करू शकत नाही. तर कुळ फॅमिली हा विषय घेतला, वटवृक्ष एका प्रत्येक व्यक्तीचा, तर ऊर्ध्वमूल अधःशाखम आहे आणि तिथे जड आहे सगळं आणि आपण त्याच्या शाखा आहोत असा विचार त्याचा केला तर ते सगळं वर 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 म्हणजे आपल्या ॲन्सेस्टर्स, आपले पूर्वज यांच्याकडे जातं. आता आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, प्रत्येक घराण्यात सगळ्यांना पटेल. मी हे सांगत असताना प्रत्येकजण आपापल्या फॅमिलीतल्या त्या व्यक्ती आठवायच्या. बरं का, हिलिंग करतो म्हणजे काय करतो, तुम्ही ते अनुभवायचं आहे स्वतः. आता मी यापुढे ते सांगणार आहे ते, आणि त्याच्यानंतर आपण एक थोडंसं हिलिंग सेशन पण घेणार आहोत. मला किती वेळ देणार आहात तुम्ही त्याप्रमाणे मी किती बोलायचं ठरवते. पण आपल्याला 15 मिनिटाचं 15 ते 20 मिनिटाचं हिलिंग घ्यायचं आहे, ॲक्च्युअल हिलिंग सेशन घ्यायचं आहे. आणि प्रश्नांसाठी एक 5 ते 10 मिनिटं ठेवायचे. तर अजून 10 मिनिटं बोलू तर काय करू, मला कोण टायमर लावून सांगेल मी किती बोलायचं आहे. टोटल 1 तास. नाही म्हणजे मला तर टाइम आउट करायचा आहे, कारण कसं आहे म्हणजे हा विषय असा आहे ना की मी 2 दिवस पण वर्कशॉप घेऊ शकते ह्याच्यावर. तर मला त्याच्यातलं लाईन आउट करायला पाहिजे की मी काय घ्यायला पाहिजे, म्हणून मी किती वेळ विचारतो. माझ्याकडे घड्याळ नाही. आता मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला सांगते मला शेवटची 20 मिनिटं ॲक्च्युअल हिलिंगसाठी पाहिजे. त्याच्या आधी 5 ते 10 मिनिटं म्हणजे अर्धा तास मला हिलिंगसाठी पाहिजे, प्रश्न उत्तर आणि हिलिंग याच्यासाठी. तर मी अजून 10 मिनिटं बोलू त्याविषयी. माझ्या घड्याळाकडे लक्ष जाणार नाही म्हणून तुम्ही ठेवा घड्याळाकडे लक्ष आणि मला सांगा आता 5 की मी 5 करेन. त्याच्यात असं काही मला वाईट ते वाटणार नाही, कारण कुठेतरी थांबायला लागतंच. आणि मी ना म्हटलं तर खूप प्रिपेअर्ड येत आहे आणि म्हटलं तर अजिबात प्रिपेअर्ड येत नाही, कारण माझा असा अनुभव आहे मी जेव्हा कुठे काही बोलायला जाते आणि अगदी ठरवून आलेले असते की हे पॉइंट्स बोलायचे ना, आणि ॲक्च्युअल समोर आलेल्या व्यक्तींकडे बघून मी ते पॉइंट सोडून इतरच बोलते आणि तेच त्यांना भावतं. मग तेव्हापासून मी ठरवलं की कशाला पॉइंट्स कधी घेऊन येते, आपल्याला आपला विषय माहिती आहे, समोरच्या व्यक्तींकडून आपल्याला फीडबॅक मिळतो, त्यांच्याकडून आपलं आवडताय नाही आवडत आहे, पटताय नाही पटत आहे, तो फीडबॅक मिळत राहिला की आपल्याला कळत राहतं की हाच विषय कंटिन्यू ठेवायचा का स्विच ओव्हर द पॉईंट. तर तो पॉईंट स्विच ओव्हर करू शकतो आपण, असं काही नाही. तर हा विषय तर अजून काय काय प्रॉब्लेम्स असतात फॅमिलीमध्ये ते मी सांगते. आपल्याला कल्पना नाही आहे की एवढे प्रॉब्लेम्स असू शकतात की प्रत्येक कुटुंबामध्ये कोणीतरी आत्महत्या केलेली असते. प्रत्येक कुटुंबामध्ये अशा व्यक्ती असतात आणि आपलं कुटुंब म्हटलं की आता फक्त खरे असा नाही विचार करायचा. ना मी, माझे आई वडील, माझी भावंडं, माझे आई वडील त्यांची भावंडं, त्यांचं हे अशी ती लक्षात घ्यायची. आणि तसंच मी, माझी मुलं, त्यांचे कोण नवरा बायको पार्टनर्स असतील ते, कारण त्यांचीही सासरची मंडळी आपल्या, आपण म्हणतो ना 2 कुटुंब जोडली जातात. लग्न होतं म्हणजे काय होतं, 2 कुटुंब जोडली जातात. कुठल्या स्तरावर जोडली जातात तर भावनेच्या स्तरावर. तर ह्या भावनेच्या सगळ्या एकमेकात असलेल्या त्या गाठी असतात, ते अनुबंध असतात, ते एकमेकांना लिंक्स जोडलेल्या असतात. तर ह्या लिंक्समध्ये कुठेतरी गाठी निर्माण झाल्या की आपला जो प्रवाह आहे, आत्मउन्नतीकडे जाणारा, स्वाभाविकपणे आत्मउन्नतीकडे जाणारा जो प्रवाह आहे तो खंडित होतो.
किंवा त्याचा क्लेश होतात, त्रास होतो त्या प्रवाहात. म्हणजे मला अमुक एक गोष्ट करायची असते पण जमत नाही, प्रयत्न करून सुद्धा जमत नाही, ते त्या कारणाने होतं. तर असे कोणीतरी आत्महत्या केलेली असते व्यक्ती, आणि दुर्दैवाने होतं काय, आपण त्या व्यक्तीचं नंतर नाव घेत नाही. अजून एक होतं काय की आपण अनेक वेळेला, सगळेच जण करतात असं नाही, पण 90% नाही 95% वेळेला असं घडतं की आपण त्या व्यक्तीने आत्महत्या केली हे मोकळेपणे सांगत नाही. आपण म्हणतो नाही की व्यक्ती गेली, आत्महत्या केली की जे घडलं ते सांगा. ही व्यक्ती कॅन्सरने गेली, खूप त्रास होऊन गेली, इट इज अ फॅक्ट. आपण ते फॅक्ट्स जे आहेत ना त्याला आपण बांधून टाकतो, आणि ते बांधून टाकल्यामुळे त्याची गाठ निर्माण होते. कुठेतरी फॅमिलीमध्ये अशी माणसं असतात की जी खूप खोटं बोलतात, घडघडीत खोटं बोलत असतात, आणि आपण काय होतं, आपल्या नात्यातले असल्यामुळे, आपल्या जवळचे असल्यामुळे आपण प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीला कव्हर करतो. नाही असू दे, कोणी सांगायला लागला अरे तो कसला खोटारडे आहे, तुम्हाला वाटलं असेल काहीतरी गैरसमज असेल वगैरे वगैरे, आपण सांगून ते थोपवतो. ह्याचा अर्थ आपण सगळं वाईट आहे ते मोकळेपणे बोलून टाकायचं आहे असा अर्थ नाहीये त्याचा. पण जे काही आपल्या कुटुंबात वाईट घडलेलं असेल, मी म्हटलं तसं की वाईट व्यक्ती असतील, चोर दरोडेखोर व्यक्ती पण असतात, काही कुटुंबातनं व्यभिचारी लोक असतात, सगळ्याच कुटुंबातनं एखादी तरी व्यक्ती ह्या प्रकारची असते, आणि आपण काय करतो त्यांना आपल्या कुटुंबाच्या कोशातून काढून टाकतो. प्रत्यक्षात ते निघत नाही, ते तिथेच असतात, पण आपण त्यांना मान्यता न दिल्यामुळे आपण तो वृक्ष असा विचार करायचा, तर त्या वृक्षात तिथे गाठी तयार होतात. आपल्याला माहिती असेल कुठेतरी साधं आपण चहात आलं घालतो ना, आल्यामध्ये जर गाठ आली ना तर त्या आल्याचा वास खूप घाणेरडा येतो. म्हणजे साधी आल्याची गाठ सुद्धा असते, ती दर्प चांगला देत नाही आपल्याला. तर अशा जेव्हा त्या वृक्षात गाठी तयार होतात तेव्हा ते संपूर्ण वृक्षाला त्याचा त्रास होत असतो. आणि गंमत अशी आहे की तो त्रास झालेला बाकीच्यांना कळत नाही की हा त्रास कशामुळे होतो. आज सुदैवाने याचे फॅमिली हिलिंग आहे, या विषयावर परदेशी लोकांनी, हे सगळं संशोधन वगैरे सगळे परदेशी लोकच करतात ना, वेस्टर्न लोक करतात. आपल्या इथे दुर्दैवाने संशोधन नावाचं काही होतच नाही, म्हणजे खऱ्या अर्थी संशोधन ज्याला म्हणतात ना ते नाही. PhDs खूप असतात, रिसर्चेस खूप असतात, पण ते रिसर्च ॲज सच खूप नसतात. ते आपले काहीतरी कागदोपत्री रिसर्च करायला हवा म्हणून काहीतरी केलेलं असतं. ते वैज्ञानिक दृष्टिकोनाने केलेला जो रिसर्च असतो तसा आपल्याकडे फार कमी बघायला मिळतो. तर हे वेस्टर्न लोकांनी फॅमिली कॉन्स्टिलेशन हा हिलिंगचा प्रकार या पद्धतीत शोधून काढला, आणि स्वाभाविकपणे त्यांच्याकडे फॅमिली प्रॉब्लेम्स आपल्याकडच्यापेक्षा खूपच मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे रिलेशन, तिथे सायकॅट्रिस्ट वगैरे आहेत, तर त्यांच्याकडे रिलेशनशिप इश्यूज घेऊन खूप लोक येतात. आणि हे सायकियाट्रिस्ट लोकांनी हिलिंग करता करता, जसं पास्ट लाईफ रिग्रेशन हिलिंग, हिप्नॉटिक थेरपी ते वापरतात, ते पूर्वजन्मात लोक आपोआप सांगायला लागतात काही वगैरे, आणि मग याच्यातून पूर्वजन्म स्मृती चिकित्सा तयार झाली. त्याच पद्धतीने फॅमिली कॉन्स्टिलेशन हा कन्सेप्ट तिथे तयार झाला. जर्मन सायंटिस्ट बर्ट हेलिंगर नावाचे जर्मन सायंटिस्ट होते, ते म्हणजे आहेत अजून ते हयात आहेत. तर त्यांनी हे फॅमिली कॉन्स्टिलेशन प्रकार सुरू केला. त्यांच्या लक्षात आलं की तिथे तर सरसकटपणे वेस्टर्न संस्कृतीमध्ये कसं 10वीपर्यंत फार तर मुलं आईवडिलांजवळ राहतात, नंतर तर ती मुलं वेगळीच होतात, नंतर आईवडिलांचं नाव पण सांगत नाही, आणि आईवडील सुद्धा मुलांचं नाव सांगत नाही. हा म्हणजे जणू काही ते कट ऑफ एव्हरीबडी फ्रॉम द फॅमिली. म्हणजे फॅमिली हा कन्सेप्ट खूप कमी प्रमाणात, म्हणजे क्रिसमसला वगैरे आता कधीतरी वर्षाकाठी एखादा वगैरे जमले तर, पण त्याच्यामुळे हे जे सायंटिस्ट आहेत त्यांच्या असं लक्षात आलं
की त्यांचे एनर्जी चॅनल्स जे आहेत ते सगळीकडे कट ऑफ पॉइंट, म्हणजे आपण शॉर्ट सर्किट म्हणतो ना, तसं ते सर्किट क्लोज झालेली आहेत तिथे. आणि त्यामुळे त्यांना आता पुढे येणाऱ्या रिलेशन्स मध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स येतात. कारण ऊर्जा येणार कुठून? फॅमिली म्हटल्यानंतर रिलेशनची ऊर्जा येणार कुठून? रिलेशन मधूनच. तर जर तुमचे पूर्व म्हणजे रूट्स आपण ज्याला म्हणतो, मुळं आपली जर सक्षम नसतील, तर त्या मुळांपासून इथपर्यंत येण्याचे मार्ग सक्षम नसतील, तर आत्ताला ते ऊर्जा येणार कुठून? माझ्यात ऊर्जाच नसेल तर स्वाभाविकपणे माझ्या नवऱ्याची भांडण होणार, माझ्या मुलांची भांडण होणार, आम्ही वेगळे राहायला लागणार, खूप क्लेश निर्माण होणार. आता मी ते समाजात बोलीन की नाही हा मुद्दा वेगळा, पण व्यक्तिगत स्तरावर ते घडणार. आणि परत पुन्हा गेले माझ्या मागल्या विशेष सत्व ते चालू म्हणत की आता परत त्याच्या पुढे परत प्रवाह खंडित झाला, गाठ तयार झाली तिथे, की पुढे त्यांच्याही मुलांना अजून सिव्हिअर प्रॉब्लेम्स तयार होतात. त्यामुळे आपल्याकडे ना आपल्या धर्मसंस्कृतीत या गोष्टींचा इतका विचार केलेला आहे. जे आता हे फॅमिली कॉन्स्टिलेशनचा अभ्यास करताना लक्षात आलं की ते लोक जे काही सगळं करताय ते आपल्याकडे आपल्या संस्कृतीत दैनंदिन आचार विचारात हे सगळे मुद्दे घातलेले आहेत, फक्त आपण ते दुर्लक्षित केलेले आहे. म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो की पूर्वीच्या काळी एक 70-75 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वीच्या त्या काळातलं आपण आपल्याला माहिती आहे, आपल्या आई वडिलांकडून आपण ऐकलेल्या आहेत त्या, म्हणजे डायरेक्टली ऐकलेल्या कथा आहेत, कोणाकडून तरी ऐकलेलं नाही. तर त्यावेळेला लोक चांगली सुखी होती, आनंदी होती. पैशाने फार चांगली असतील असं नाही, पण अतिशय आनंदी होती. कारण का? घरात भाऊबंदी असली, भांडणं असली, घरात सासवा-सुनांचं पटत नसलं तरी सुद्धा जे काय घडत होतं ते मोकळेपणे घडत होतं. म्हणजे मी माझ्या सासूला मोकळेपणे शिव्या देणार, तो मोकळेपणा होता. आज काय होतं, आपलं दाखवायचं दात वेगळे आणि खायचं दात वेगळे. त्यावेळेला दाखवायचं तेच खायचं, हे मला झेपत नाही, माझी सासू नालायक आहे. आपल्याला माहिती आहे कोकणात किती शिव्यांची यादी मोठी आहे आणि सरसकट सगळ्या बायकांच्याही तोंडी शिव्या भरपूर असायच्या. मग आपण सोफिस्टिकेशन सिव्हिलाइज व्हायला लागलो आणि आपण काय केलं, नाही शिव्या देणं वाईट, म्हणून मी सासूला शिव्या देणार नाही. मनात तर राग आहे ना, मनातलं रागाचं काय करणार, निदान तो बोलून मोकळा तरी होत होता ना. म्हणजे गाठी निर्माण होत नव्हत्या, भांडणं नव्हती असं नाही, पण गाठी निर्माण होत नव्हत्या. त्यामुळे एकत्र कुटुंब टिकत होती. आणि जेवढ्या मोकळेपणे भांडायचे ना तेवढ्याच मोकळेपणे एकत्रही यायचे. ते तू महिने सिरियल लागायची ना, नाही मला खोकला झालाय, आज बोलता येतंय, हेच कौतुक आहे माझं. तर ते तू महिने सिरियल लागायचे ना, म्हणजे दोघी एकमेकांशी तेवढ्याच भांडणार, पण जेव्हा कोणावर काही संकट आलं की मात्र जीव ओतणार त्या व्यक्तीवर. म्हणजे मुद्दा असा आहे की त्या व्यक्तीवरच प्रेम असतं, पण स्वभाव वैशिष्ट्य प्रत्येकाची वेगळी असल्यामुळे मतभेद हे होणारच आहे. तर मतभेद मोकळेपणे मान्य करणं की नाही. पूर्वीच्या बायका कसं सरसकट सांगायच्या, मोकळेपणे सांगायच्या की अगं तू आमच्याकडे येते का, नाही हो ह्यांना आमच्या आवडत नाही. हल्लीच्या बायका काय करतील, ह्यांना आवडत नसेल हेच कारण असेल, पण सांगताना काय म्हणते, नाही ग मला नाही एवढं आवडत आहे, मला नाही आवडत म्हणणार, कारण ह्यांना कव्हर करायचे ना, माझा नवरा चांगला आहे असं दाखवायचंय ना, मला माझ्या नवऱ्याकडून काही त्रास नाही असं मला दाखवायचं आहे. प्रत्यक्षात त्रास आहे कारण ते पाठवत नाही येत मला, ती बळजबरी आहे, पण मी मोकळेपणे ती मान्य पण नाही करत. त्याच्यामुळे तो प्रवाह काय करते, मी इथे बांध घालून टाकते आणि खंडित करून टाकते तो प्रवाह एनर्जीचा. तर तो मोकळा करणं
महत्वाचं आहे. मतभेद असणं वाईट नाही. 4 माणसं आहेत, 2 डोके आहेत म्हटल्यावर मतभेद असणारच आहेत. मतभेद असण्यात काही चूक नाही. पण मतभेद आहेत हे अमान्य करणं, हे आपण गाठी निर्माण करू की नाही. वी हॅव टू लर्न टू ॲग्री टू डिसअग्री. हो नाही, मला माझ्या सासूचं पटत नाही, मला माझ्या नवऱ्याचं पटत नाही, पण ठीक आहे, इट्स ओके. त्याला त्याची मतं आहेत, मला माझी मतं आहेत. असं काही कंपल्सरी नाही. आणि कुटुंब म्हटलं की कॉम्प्रोमाइज करायला लागतंच. कधी आपण 4 पावलं पुढे जातो, कधी ती दुसरी व्यक्ती 4 पावलं पुढे येते. इट्स ओके. हे इट्स ओके हे आपण करत नाही आणि आपण दुसऱ्याला कव्हर करायला जातो. इथे आपलं चुकतं आणि तिथे त्या गाठी निर्माण होतात. तर म्हणून आपण जेव्हा हिलिंग करतो तेव्हा काय करायचं आहे, आपण घरी जाऊन सुद्धा हे करू शकतो. ना आपण इथे आता प्रात्यक्षिक त्याचं थोडंसं बघणार, पण साधारण एक सिंगल हिलिंग घ्यायचं असेल तर साधारण ॲक्च्युअल हिलिंगला पाऊण ते 1 तास लागतो. इथे आपण त्याचा एक नमुना बघणार आहोत. त्यामुळे अर्थातच खूप इंटेन्सिव्ह होणार नाही, पण कुठल्या तरी छोट्याशा लेवलला ते होईल. आणि त्याच पद्धतीने आपण घरी जाऊन सुद्धा हे जेवढ्या जणांसंबंधीचं आपल्याला माहिती असेल, आपल्या घराकडे नाही आमची व्यक्ती ठीक आहे, मी म्हटलं आत्महत्या कोणी केलेली असेल तरी करायचं आणि त्या व्यक्तीला आपल्या फॅमिलीत सामावून घ्यायचं. हो नाही, तुझं काहीतरी तुझी बाजू असेलच ना. आपण म्हणतो तिने आत्महत्या केली, तिला काय तिचं चुकलं, म्हणजे जो वाईट त्याचं चुकलं त्याची बाजू समजावून घेणं हे आपल्याला माहिती नसतं. ही व्यक्ती अशी का बरं झाली, ही व्यक्ती एवढी रागीट का बरं झाली, त्याला काय प्रॉब्लेम्स असतील म्हणून ही व्यक्ती रागीटपणे वागते. ह्या दृष्टिकोनातून आपण कधी समोरच्या व्यक्तीकडे विचारच करत नाही. आणि त्या दृष्टीने आपण विचार करायला लागणं हे खरं आपण करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे मग ते लागे बांधे सगळे जे आहेत ते मोकळे व्हायला लागतात. या फॅमिली कॉन्स्टिलेशन विषयी मला एक थोडंसं सांगायचं आहे की मी शिकले तेव्हा एक सेशन घेतलं आणि मला कल्पना नव्हती ह्याचा काय अनुभव येतील काय नाही ते. आणि म्हणजे शिकून घरी आले आणि युजली मी हे सगळं पास्टर इंटिग्रेशन हे आपण म्हणतो ना घरची मुलगी दाल बरोबर, तसं सगळ्यांच्याच घरी असतं. तसं आमच्याही घरी मी एवढं सगळं करते वगैरे काय असं मी कुठल्या तरी कॉन्फरन्सला जमाने काय होते तसं काही विचार नाही कशी झाली कॉन्फरन्स काय वगैरे. ते तर मी दुःख मानत नाही, तो भाग वेगळा, पण नाही विचारत नाही हे तेवढंच सत्य आहे. जे आपल्याला थोडी अपेक्षा असते की घरी आल्यावर काय झालं तिथे काय नाही असं विचारावं आपल्याला लोकांनी. तर असं कधी ह्यापूर्वी घडलेलं नव्हतं. आणि गंमत असं की हे फॅमिली कॉन्स्टिलेशनचं हिलिंग जेव्हा मी स्वतः केलं, मला पहिल्या घरी आल्यावर धक्का हा होता की माझ्या नातवंडापासून सगळ्यांनी घरातल्यांनी मला विचारलं, अगं कसं झालं तुझं 2 दिवसाचं वर्कशॉप. म्हणजे मला तो शॉक होता. म्हटलं म्हणजे नक्की काय झालं. आजवर कधीही असं मला घरी आल्याला कोणी प्रेमाने विचारलेलं नाहीये आणि एकाएकी काय झालं तर असं लक्षात आलं, बापरे कुठपर्यंत आणि कसं हिलिंग होतं हे कळत नाही आपल्याला. नक्की काय झालंय हे सांगता येत नाही, पण काहीतरी घडतंही नक्की. हा मी माझा अनुभव सांगितला. मी फॅमिली हिलिंगचं ते म्हटलं ना ते पितृ पंधरवड्यात सर्व पितृला मी घेतलं होतं. त्या जवळजवळ 200 लोक होती. त्याच्यातल्या 15-20 जणांनी मला खूप छान फीडबॅक दिला की त्यांनी सांगितलं अहो त्या दिवशी काय झालं माहिती नाही, त्या दिवशी मला सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला काय झालं कळलं नाही. अपेक्षित आहे ना आपण जे करणार ते काय होत आहे ते कळणार नाही, पण त्याचे परिणाम आपल्याला जाणवते आणि परिणामांवरून आपल्याला कळू शकतं की हा त्या दिवशी काहीतरी घडलं असणं. आणि हे इतक्या सूक्ष्म लेवलला घडत असतं, इतक्या सटल लेवलला घडत असतं, एनर्जी लेवलला घडत असतं. त्यामुळे आपल्याला ते काय घडतं हे कळत नाही आणि कळत नाही हे सत्य आहे.
सांगता येत नाही हे सत्य आहे. म्हणून तर मला गीताताईंनी विचारलं म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात. म्हटलं अहो मला ना सांगता नाही येणार, पण मला घेता येईल. आणि त्या विश्वासावर त्यांनी मला बोलावलंय, म्हणून मला खूप मनापासून बरं वाटतंय. तुम्हाला पण घरी गेल्यावर नक्की मी इथे काय केलं एखाद्याला सांगता येणार नाही, पण तुम्हाला कुठेतरी छोटेसे असे अनुभव येऊ शकतात की एखादी व्यक्ती, मी तिथे सांगत होते 15-20 जणांनी मला छान फीडबॅक दिला. एकीने तर सांगितलं अहो त्या दिवशी काय झालं माहिती नाही, मला माझ्याशी लहानपणी शाळेत असताना, म्हणजे माझ्या एवढी ती होती बाई, म्हणजे माझ्याशी शाळेत असताना आमच्या दोघी मैत्रिणींचं खूप भांडण झालं होतं आणि तेव्हापासून ती माझ्याशी बोलत नव्हती. अहो काय, काल मला तिचा फोन आला आणि आम्ही किती छान बोललो. अहो काय ते लहानपणीची भांडणं, आम्ही एवढे वर्ष तेच घेऊन बसलो होतो आणि तिचा फोन आला आणि आता कुठे मोकळं झालं ते. त्यामुळे आणि मी काही हिलिंग मध्ये तिचा विचार पण नव्हता केला. मी खरं विचार माझी मैत्रीणच आहे, त्यामुळे मी ते तुम्ही म्हटलं हिलिंग करताना तिचा विचार केला होता का, अजिबात नाही. म्हणजे मी काही तिचा विचार केला नव्हता, पण आपण कुठेतरी हे काहीतरी क्लेश असतात. आणि म्हणजे आता हे प्रूव्ह करता येईल का की ह्याच्यामुळे हे घडलं, हे नाही. पण एवढे वर्षात काहीतरी न घडलेल्या गोष्टी अचानक काहीतरी घडायला लागतात आणि एखाद्याला लावायचा असेल संबंध तर ते ह्या हिलिंगसाठी लावू शकतो. ज्याला लेफ्ट ब्रेन डाऊट ब्रेन ओरिएंटेड असतात ते म्हणते नाही नाही तरीही तसं नसेल, तरी दे आर फ्री टू से दिस. ओके, कारण वेस्टर्न लोकांनी हेच केलं म्हणून तर त्यांच्याकडे एवढा रिसर्च झाला. शेठे हे आणि असं कसं एवढ्याने कसं शक्य होईल, म्हणून त्यांनी अजून रिसर्च केला, म्हणून अजून रिसर्च केला, म्हणून अजून रिसर्च केला आणि त्यांच्याकडे तेवढ्या मोठ्या नवीन एनर्जी हिलिंग टेक्निक्स तयार झाल्या. कारण एनर्जी लेवलला त्यांनी त्याचा रिसर्च केला, कारण अमान्य झालं ते ह्याच्यामुळे झालं. कुठेतरी पोटात वाटत असतं की हे ह्याच्यामुळे झालंय, पण मान्य नसतं होत. आपल्या लॉजिकल ब्रेनला ते मान्य होत नाही. म्हणून मान्य नाही झालं तरी सोडून देऊ नका. ते हे नसणार, मग नसणार का नसणार याचा मागोवा, झालं तर का झालं याचा मागोवा. मला वाटलं की हे ह्याच्यामुळे घडत आहे, तर त्याचा मागोवा घेतला तर आपण जो ह्याचा मागोवा घेत राहू ना तो हिलिंग अजून सुंदर होत राहणार आणि खूप छान आपले नातेसंबंध तयार होतात. आणि ज्यांनी हे फॅमिली हिलिंग केलेलं आहे त्या सगळ्यांचा हा अनुभव आहे. आणि मला सुदैवाने लोक फीडबॅक देतात म्हणून मला ते कळतं. तर याच्यावर काही प्रश्न असतील तर विचारा, मग आपण 15 मिनिटाचं निघतो. प्रश्न नाही येतच नका म्हणतो. तुम्हाला वाटेल की एवढा काय फालतू प्रश्न विचारायचा, सगळे प्रश्न फालतूच असतात. नाही फक्त वक्त्याने असं म्हणायचं तर अरे वा काय सुंदर प्रश्न विचारला असं वक्त्याने म्हणायचं असतं, पण खरे सगळे प्रश्न फालतू असतात. ऐकून येणार, सगळ्यांना प्रश्न पण ऐकून गेला पाहिजे. इथे ऐकून येणार ना. प्रश्न असा आहे की हे हिप्नॉटिझमशी रिलेटेड आहे का, जे सायन्स आहे का, आपले कोणी कळलं नाही काय आहे हे जे मी सांगितलं ना, सायकियाट्रिस्ट वेस्टर्न सायकियाट्रिस्टनी हे शोधून काढलेलं आहे. त्याच्यावर आता भरपूर संशोधन चालू आहे आणि भरपूर झालेलं पण. त्यांना हे जे सगळे 90% अनुभव वेस्टर्न सायकियाट्रिस्टमध्ये आले ते हिप्नॉटिझम मधून आले. कारण इथे सायकोलॉजी फील्ड मधले किती जण आहेत, तर सायकोलॉजी फील्ड सायकियाट्रिक फील्ड ह्याच्यामध्ये
हिप्नॉटिझम हा पाया आहे त्या फील्डचा. हिप्नॉटिझम इव्हन काउन्सिलिंग आणि हे ते सगळं करतात, तर ते हिप्नॉटिझम हे त्यांना खूप आवडतं, त्याच्यातून खूप पटापट हिलिंग होतात. त्यामुळे ते सरसकट वापरायचं हे मेथड. आणि हे मेथड वापरता वापरता त्यांना जे अनुभव आले त्याच्यातून नवीन नवीन प्रकारचे शिकत गेले आणि ते विकसित होत गेले. आणि मग हे फॅमिली कॉन्स्टिलेशन मध्येच प्रॉब्लेम आहे. मग फॅमिली कॉन्स्टिलेशन हिलिंग करत गेले. त्यामुळे सुरुवात त्यांनी हिप्नॉटिझम मधून केली, पण आता मात्र नॉन हिप्नॉटिक मेथड्सच वापरली जातात. म्हणजे सगळ्यात ह्या सायकियाट्रिस्ट लोकांना आता लक्षात आलंय की हिप्नॉटिक मेथड्स पेक्षा नॉन हिप्नॉटिक मेथड्स वापरली म्हणजे आपण हे करत असताना जर जागे असू तर ह्याचा उपयोग जास्त होतो. हिप्नॉटिक लेवलला पण होतो उपयोग, पण कमी होतो. मध्यंतरी टीव्हीवर एक मालिका आहे ना, म्हणजे असं जे पार्टिसिपंट होते त्यांना सगळ्यांना मला सांगायचं आणि त्यांचं म्हणजे काहीतरी हिप्नॉटिझम करून त्यांच्या मागच्या जन्मात काय होते असं काहीतरी एक कार्यक्रम तृप्ती जैन घ्यायच्या त्या कार्यक्रमाच्या डॉक्टर पण असा कार्यक्रम झाला की ते मागच्या काय होतं हा येस करेक्ट. मग त्यात एकदा मागचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, मग पुढे तो या जन्मात परदेशात आपल्याकडे काय होतं ना, आपण पुनर्जन्म हे सगळं आपल्याकडे सिद्धांत आपण सगळं म्हटलं तर मानतो. आपल्या दैनंदिन भाषेत सुद्धा या गोष्टी येतात. काहीतरी कुठल्या जन्मी मी काय केलंय माहिती नाही, मी माझ्या वागणुकीत माफी पडली. युजली वाईट कारणांसाठी आपण हे वापरतो ना जास्त, म्हणून मी हे उदाहरण देते. चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा वापरतो, पण त्याच्यासाठी कमी वापरतो. त्या वाईट गोष्टी असतात ना त्याच्यासाठी आपण पूर्वजन्मावर हे करायला तयार असतो. तर आपण हे इतके गृहीत धरलेले आहेत की आपण ह्याच्यावर संशोधनच काही करायला तयार नाही आहोत. म्हणजे दोन टोकाची लोक आहेत. एक अंधश्रद्धेने फॉलो करणारी आहे, म्हणजे टेकन फॉर ग्रांटेड ॲज इफ यू कॅनॉट डू एनिथिंग नाउ. आणि दुसरं एक पार्टी अशी आहे काय हे सगळं धमपक आहे, हे असलं काही नसतं. दोन टोकाची आहे. आपल्याकडे रिसर्च वृत्ती नाही आहे. म्हणजे एक अंधश्रद्धा त्या बाबांच्या मागेच लागणार, सगळं पूर्वजन्मावर टाकून देणार आणि जणू काही फ्री विल नावाची काही चीजच नाहीये, मी आत्ता करते त्याच्यातला काही अर्थच नाहीये अशासारखं दुसऱ्या टोकाची भूमिका घेणार. नाही का हे असलं काही नसतं आणि या गोष्टींचा हसत करणार. आपण रिसर्च नाही करत त्याच्यावर. जे सुदैवाने आता गेले 5-7 वर्ष झाली भारतात ह्या प्रकारचे रिसर्चेस व्हायला सुरुवात झाली. तर हे त्यांनी जे केलं ना त्या क्लिनिकल हिप्नॉटिस्ट आहेत त्या स्वतः तृप्ती जैन आहेत त्या, तर त्यांनी हिप्नॉटिझम मधून केलं. त्या आजही हिप्नॉटिझम मधून करतात. तर त्याने आधी हिप्नॉटिझम शिकले त्या आणि मग नंतर पास्ट लाईफ रिग्रेशन हिलिंग शिकल्या त्या. त्यामुळे त्यांना रोज जे आपण फॉलो करतो ना ते पटकन सोपं जातं ना करायला. त्यामुळे त्या हिप्नॉटिक मेथडच त्या वापरतात. पण आता माझा त्याच्याशी आहे संपर्क, त्या पण हल्ली म्हणायला लागले की हो नॉन हिप्नॉटिक्स मेक्स अ बेटर डिफरन्स दॅन हिप्नॉटिक मेथड्स. त्यामुळे आता अनुषंगाने आपल्याकडे जे जाती स्मरण सांगितलेलं होतं की जाणीवपूर्वक तुम्ही जागेपणी अनुभव घ्यायचे, म्हणजे आपल्याला आत्ताच्या जन्मामध्ये आत्ताच्या आयुष्यामध्ये आपल्या दैनंदिन याच्यात आपल्याला त्याचा उपयोग करता आला पाहिजे. नाहीतर दैनंदिन याच्यात आपल्याला त्या ज्ञानाचा उपयोग नाही करता आला तर काय उपयोग, कशासाठी करायचं. मला तर पितृऋण किंवा आपण पितृदोष म्हणतो आणि त्यांना त्याचे काही वेगवेगळे त्रास सांगितले जातात. तर त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे काही उपाय आपल्या वैज्ञानिक शास्त्रात सुद्धा आहेत. तर त्याचा आणि याचा असं काही हे आहे का की हे केल्याने पितृदोष कमी होण्यासाठी काही फायदा होतो का? कारण पितृदोषच्या मागची जी संकल्पना आहे की आपल्या पूर्वजांचं आपण सगळं प्रॉपर्टी किंवा याचे सगळे जे क्लेम देतो तशा काही त्यांच्या आयुष्यात चुकीच्या झालेल्या गोष्टी म्हणा किंवा त्यांच्या राहिलेल्या शिक्षा म्हणा त्या आपल्याकडनं पुऱ्या करण्याच्या त्यांच्या अपेक्षा असतात. तर त्याच्यामध्ये या हिलिंगचा फायदा होतो का? आता खरं सांगायचं तर बरेच ज्योतिषी पहिल्यांदा असं सांगतात की पितृदोष आहे, पण पितृदोष म्हणजे योग असतो ना तो पितृदोषच असतो. तो पितृदोष म्हणजे काय आहे किंवा मला त्यांच्याकडनं
माझ्याकडनं त्यांना नक्की काय अपेक्षा आहे हे तर आपल्याला काही कळू शकत नाही. मग अशाच्यात आपण काय केलं पाहिजे तर आपल्याला हे कळू शकते का? हो, आपण ह्याच्यावर उपाय करू शकतो. पहिलं मी सांगते पितृदोष म्हणजे काय. पितृदोष आहे म्हणजे काय असतं, कोणाला पितृदोषाची बाधा पत्रिकेत आपण पत्रिका दाखवायला गेलो की तेव्हा सांगतात काय रे ह्याला पितृदोष आहे. म्हणजे काय असतं, ती व्यक्ती असते ती त्याच कुळात जन्माला आलेली असते. म्हणजे मीच माझी आजी असते किंवा मी माझे आजोबा असते. त्यामुळे माझ्या आजोबांचं राहिलेलं जे अर्धपुरतं काम असेल त्या जन्मात त्यांना जे करता आलं नाही ते मला ह्या जन्मात पूर्ण करायचं आहे. किंवा त्या जन्मात त्यांनी केलेल्या ज्या चुका असतील त्याचे जे आता त्यांना फळं मिळणार आहेत ती आता त्या जन्मात त्यांनी घेतली नाही ती फळं, तर फळं कंपल्सरी असतात. झाड लावलं म्हणजे फळ तुम्हाला आलंच पाहिजे, बीज लावलं की फळ मिळायलाच पाहिजे. त्यामुळे फळ मग मी ती सगळी भोगते किंवा उपभोगते दोनपैकी काही. तर त्यावेळेला न जमलेल्या गोष्टी आता मी ह्या जन्मात मजा करते. तर जेव्हा आपण पितृदोष म्हणतो तेव्हा युजली निगेटिव्ह असतं, जे क्लेश असतात ते आपण घेऊन आलेले असतो. तर ते त्या जन्मातले जे क्लेश अर्धवट राहिलेले आहेत, जे अर्धवट भोगलेले आहेत ते आता ह्या जन्मात येऊन कम्प्लीट करायचे. किंवा आपण असं म्हणू की कुठल्या उदाहरण घेऊ म्हणजे पटकन कळेल की कोणाच्या तरी 1800 कितीतरी 1820 याच्यात कुठल्या तरी कुटुंबात एका व्यक्तीने असं घर त्याचं होतं ते गिळंकृत केलं. टिपिकल जे घराण्यांमध्ये प्रॉब्लेम्स होतात ते की यांच्याकडनं आपल्या भावंडांकडनं त्यांच्या सह्या चुकीच्या करून वगैरे त्यांना खोट्यात पाडून किंवा दमदाटीने म्हणा त्यांनी ते घर स्वतः गिळंकृत केलं. आता गमत अशी असते की ती व्यक्ती त्या जन्मात ते करते, वाईट कृत्य करते, सदोष असं कृत्य करते. पण गमत अशी आहे की मृत्यूच्या वेळेला तो जीवात्मा आहे आणि एव्हरी पर्सन इज अ डिव्हाइन बिंग. आपण त्या परमेश्वराचेच भाग आहोत. त्यामुळे त्याच्यातला परमेश्वर मृत्यूच्या वेळेला जागा असतो आणि तो म्हणतो अरे माझ्यातलं म्हणजे आता मी मंजिरी, अरे ह्या मंजिरीने असं काय केलं, असं नको होतं तिने करायला, हे गिळंकृत कसं काय केलं, गिळंकृत नको होतं करायला, बापरे फार चुका झाल्या, आता ह्या दुरुस्त केल्या पाहिजे. आता दुरुस्त जेव्हा वास्तूसारख्या प्रॉब्लेमचा दोष असतो तेव्हा त्या कुळातच जन्म केला पाहिजे ना दुरुस्त करायला. पण ज्यांच्याकडून आपण ती लँड बळजबरीने घेतलेली आहे आता त्यांना ती आपण द्यायची का आधी ती आपल्या नावावर असायला लागते. म्हणजे आधी ती नंतर कुठे काय त्याचं झालं असेल ती सगळी दुरुस्ती कार्य आपल्याला त्या जन्मात येऊन करायला लागतात. म्हणून मग जेव्हा नवीन जन्म होतो तेव्हा इनव्हेरिएबली मग त्या याच्यामध्ये काहीतरी त्यांचे प्रॉपर्टीचे भानगडी असतात आणि मग ह्या भानगडीला त्यांना निस्तरायला लागतं. तर आयडियली न भांडता निस्तरणं हे खरी त्याच्यातली कसोटी असते आपली. पण आपण एखाद्याला पुन्हा त्यात चुका पण करू शकतो की मग ते ऋण वाढत जातील, अजून पुढला जन्म घेऊ तेव्हा ते ऋण अजून वाढलेले असतील. पण मग आता हे जे आपल्याकडे पूर्वीच्या काळी ह्याच्यावर उपाय जे सांगितलेत ना, आता ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा अनेक उपाय सांगितले. छोटे साध्यात साधे उपाय सांगतात म्हणजे की तुम्ही असं करा की मारुतीच्या मंदिरात जाऊन तेल वाहून या, शनीला तेल वाहून या. आपल्याला असं वाटतं की नुसतं तेल वाहिल्याने काय होणार आहे, कारण आताचं जग आहे ना हे ह्या उपायांवर विश्वास ठेवणारं नाही. आपण तथाकथित जे काही कर्मकांड करतोय ते विश्वासाने करत नाही आहोत. केवळ परंपरेने चालत आलेलं आहोत म्हणून आपण ते करतो, विश्वासाने करत नाही. ना तो पुरोहित विश्वासाने करत आहे ना आपण विश्वासाने करत. खऱ्या अर्थी जर आपण ते विश्वासाने केलं तर आपल्याला त्याचा फळ मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. ज्याची फळ मिळत नाहीये त्याचा अर्थ ते कुठेतरी विश्वासमध्ये कुठेतरी घाई गडबड गोंधळ होतोय आणि कुठेतरी तो दोष निर्माण झालाय त्या कृतीमध्ये. कारण का मी जर तेल व्हायला गेले मला कुठल्या तरी मी ज्योतिषशास्त्राला अरे दोष आहे तू असं कर
आणि मनात ना माझ्या काय हे तेल वाहून होणार आहे, जाऊ दे त्यांनी सांगितलं करून टाकूया म्हणून मी जाते दर शनिवारी ते काय 1.25 किलो वगैरे काय ते तेल घेते आणि ते वाहून येते. आणि मनात काय या आठ्या हे ते सगळं आता कसं मला ते फळेल, कारण ते मी आत्मसातच करणार नाही ना त्याची फळं, मी बाग घालून टाकला मला स्वतःला, त्यामुळे आपल्याला त्याची फळं मिळत नाही. नाहीतर हे आडाखे जे आहेत ना ज्योतिषशास्त्रात सांगितलेले, हे अमुक करा की हे अमुक होईल, झालंच पाहिजे. आणि त्याचा मी संशोधन वृत्तीची आहे, त्याच्यामुळे मी अगदी ह्याच्यावर भरपूर संशोधन केलंय. मी ज्योतिषशास्त्र पण बरेच शिकले की काय ह्या आडाख्याचं नक्की काय होणार आहे. तर आपल्याकडे पंचमहाभूतात्मक जी संकल्पना आहे हा, तर इनव्हेरिएबली हे जे दोष असतात ना शनीचे आणि ह्याचे दोष असतात, त्याला ऑइल, वी हॅव टू यूज ऑइल. काय, कारण तिथे वात वाढलेला असतो, एअर एलिमेंटचा प्रकोप झालेला असतो. तर ते एअर एलिमेंटचा प्रकोप कशाने कमी होणार, वॉटर एलिमेंटने. त्या आपण ड्रायनेस आला की तेल लावतो की नाही, तर तसे आपल्या अंतर्मनाला तो ड्रायनेस आलेला आहे. तर आपण जर मनापासून ते तेल वाहिलं तर त्या तेलाचे गुण आपल्यात येतात. तेवढं 1.25 किलो तेलाचे गुण आपल्यात प्रवाहित होतात. कुठल्या लेवलला, भावनेच्या लेवलला. फिजिकल लेवलला तर नाही होत, ते तर वाहतो आपण. हा, ते जे खंडित झालेलं आहे ना ते परत अखंड लुब्रिकन्सी आहे ना, ती शेवटी लुब्रिकन्सी कमी झाली. ड्रायनेस आला म्हणजे काय, लुब्रिकन्सी, नात्यात खटके उडायला लागले का, कारण लुब्रिकन्सी कमी झाली. ते स्मूथ जायला पाहिजे की नाही सगळं. असू दे ना, एक जण ह्या बाजूला जातोय, आपला हा चांगला आहे, एक इकडे जातोय आणि एक इकडे जातोय, असू दे ना, बिघडलं कुठे. पण जोपर्यंत लुब्रिकन्सी आहे तोपर्यंत त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. दोन वेगळ्या दिशेला गेले तरी लुब्रिकन्सी गेली की कॅट 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 आवाज नाही, ते घालवता आले नाही, मग ते तेल व्हायला सांगतात. तेल वाढल्यावर काय होईल, ते लुब्रिकन्सी आपोआप येईल. पण कधी येईल ती, मी मनापासून श्रद्धेने केलं तर. श्रद्धेने केलं तर ह्याचा अर्थ काय की माझं सर्वस्व मी त्याच्यात अर्पण केलेलं आहे. म्हणजे माय बॉडी, माइंड अँड सोल ऑल आर डुइंग इट टुगेदर. फक्त शरीराने मी ती कृती नाही करत आहे, तर माझं मन ही ती कृती करत आहे, माझी बुद्धी ही ती कृती करते. सगळं त्यामुळे सगळ्या लेवलला त्याचा जो परिणाम आहे तो तिथपर्यंत होणार. ज्योतिषशास्त्रात आडाखे सांगितले, तर आपल्या कर्मकांडांमध्ये ते आडाखे सांगितलेले आहे. पितृदोष काढण्यासाठी हे जे श्राद्ध, नारायण नागोळे वगैरे करा. पण किती जण आपण हे जेव्हा काही करतो किंवा श्राद्ध करतो, कोणी गेल्यावर सुद्धा श्राद्ध करतो, तेव्हा किती जणांचं त्या मंत्रांकडे लक्ष असतं. आपण काय तो अमुकाला केलो, अरे हे झालं ना, आता लागणार आहे, तो भात लागणार आहे, आता लक्षात ठेवा भाताची वेळ आली आहे. तर पुरोहित सुद्धा तिथे मंत्र तोंडाने मिळत असतात, ते मनात भात असतो, शिजला नाही भात तिकडे. म्हणजे त्या मंत्रांमध्ये सर्वस्व नाही ओतलं जात, सर्वस्व ओतून करायचं आहे तर त्याचं फळ मिळतं. The body, mind and soul together has to do it. That is why it is holistic and that is why it is healing. Healing हा शब्द holistic मधून येतो. होल म्हणजे काय, फक्त शरीराने नाही करायचंय, फक्त तोंडाने नाही, मनातून सुद्धा तेच करायचं आहे, भावनेतून सुद्धा तेच करायचं आहे आणि अगदी बुद्धीच्या लेवलला सुद्धा तेच करायचं आहे. तर ते संपूर्णपणे आपण करू असं होईल. म्हणून पूर्वीच्या काळी कसं असायचं, ह्या सगळ्या तयारी आधी करून मग माणसं नेमलेली असायची की तू हे करणार बरोबर, ह्या वेळेला हे तयार झालं पाहिजे ना. आणि श्रद्धा असायची की ह्या वेळेला हे तयार झालंय म्हणजे ती व्यक्ती करणार तयार, साशंक नसायचं कोणी, तिने सांगितलंय ना बरोबर त्यावेळेला ते होणार तयार. म्हणजे मी एखादा मंत्र म्हणत असेल तेव्हा त्या मंत्रात पूर्णता असेल, गेयता असेल, सगळं असेल. त्यामुळे तो रेझोनन्स मी माझ्या संपूर्ण शरीरात, माझ्या सटल लेवल्सला, माझ्या पितृंपर्यंत आधी माझ्यातूनच तो प्रवाहित होणार आहे ना. ऊर्ध्व मूल अध शाख, आपण ज्या शाखेला काहीतरी केलं, शाखा करते, त्याच्यातूनच तो प्रवाह वरती वरती
आपल्या मुलांपर्यंत, आपल्या पितरांपर्यंत तो जाणार. पण जर मी ते मनापासून केलं तर, पण दुर्दैवाने आपण ते तसं करत नाही, त्यामुळे पितृदोष जाऊ शकत नाही. हे चांगलं का वाईट, आता कसं आहे, आपण आता आपलं जग विकसित झालेलं आहे, आपला लेफ्ट ब्रेन विकसित झालेला आहे पूर्णपणे. वी आर टोटली डाऊट ओरिएंटेड, सगळं ब्रिंगिंग अपच आपलं डाऊट ओरिएंटेड आहे. त्यामुळे आपण पुन्हा ते कर्मकांड करू शकत नाही दुर्दैवाने. म्हणून भगवंताने काय केलंय, आता तुम्ही ते करू शकत नाही हे त्यांना माहिती आहे भगवंताला, आणि त्याला सुद्धा मार्ग काढायचा ना, ह्याच्यातून पुढे जायचं आहे ना आपल्याला. तर मग आता ठीक आहे, ते नाही करत तर नाही करत, केलं तरी उत्तम, नाही केलं तरी उत्तम. पण आता मग अशी फॅमिली कॉन्स्टिलेशन्स वगैरे यासारखी जी नवीन एनर्जी हिलिंग टेक्निक्स आलेली आहे, हिलिंग आहे, हिलिंग द होल फॅमिली. कारण आता लोक कुळाप्रमाणे पण वागत नाहीत, की ज्याचं त्याच कुळात लग्न होईल वगैरे असंही काही नाही आहे. इंटरकास्ट, इंटर रिलिजन, भारतातला माणूस अमेरिकेत जातो, अमेरिकेतला माणूस, वर्ल्ड इज बिकम व्हेरी स्मॉल, आणि वर्णसंकर प्रचंड प्रमाणात होतोय. त्यामुळे आता असं कुळाच्या म्हणून गोत्र मी माझं सांगू शकेन वगैरे असं काहीच होणार नाही आता पुढच्या काळात. तर आता त्यांना कुठल्या तरी एनर्जी लेवलची टेक्निक्स दिली पाहिजे. म्हणून हे अशी फॅमिली हिलिंग टेक्निक्स वगैरे आता नवीन डेव्हलप झाली आहे. तर रेकीसारखी मेथड्स आहेत की जिथे आपण आपल्या पितरांना हिलिंग करू शकतो. रेकीमध्ये आपण वी कॅन हील डेड पीपल. आता हे जे फॅमिली हिलिंगचं टेक्निक आहे त्याच्यामध्ये म्हटलं तर हे कशात इतर टेक्निक्स सारखं नाही. आपण आपली फॅमिलीची आठवण काढत जायचं आणि हेरिडिटरी वी आर कॅरिंग अवर होल फॅमिली असं लक्षात ठेवायचं. कारण आपल्या DNA मध्ये, आपल्या जीन्समध्ये हे सगळ्या स्मृती, विश्वाच्या सुरुवातीपासूनच्या सगळ्या स्मृती आपल्या DNA मध्ये आहेत. सो दे आर देअर राईट इनसाइड माय बॉडी, माय फिजिकल बॉडी. तर तो जो काही भाव तयार झाला असेल, ते काही म्हणजे माझी कोणतरी मैत्रीण अचानक ॲक्सिडेंटल डेथ झाला, तर मी त्या डेथ सीनच्या वेळेला जायचं आहे मनाने. त्यावेळेला जसा माझ्या पोटात गोळा आला असेल, फील इट इन युअर बॉडी. आपल्या शरीरात काय ते पायाखालून जमीन सरकली तर ती सरकू दे पुन्हा एकदा. त्यावेळेला काय होतं, आपली नॉर्मल टेंडन्सी अशी असते की असं काही अचानक काहीतरी घडलं ना की आपल्याला त्यावेळेला सहन करण्याची ताकद यायला हवी. म्हणून आपण नॅचरली स्वतःला आखडून घेतो. आखडून घेतल्याबरोबर तिथे ब्लॉक्स तयार होतात. त्याच्यामुळे तिथे ते ब्लॉक्स तयार होतात, फिअर ब्लॉक्स तयार होतात. त्यामुळे आता माझी मैत्रीण कोणतरी, मी कॉलेजमध्ये असताना गेली तर तथाकथित परत असा मोटर ॲक्सिडेंट म्हटलं की रस्त मला होतो. मला काय आठवतं ते आठवतं, ट्रिगर काय होतं ते होतं, पण आय नेव्हर गो थ्रू दॅट एक्सपिरियन्स अगेन. तर रिलिव्हिंग म्हणतो आम्ही आमच्या हिलिंगच्या भाषेत त्याला रिलिव्ह. सो यू रिलिव्ह द होल एक्सपिरियन्स ॲज इफ इट इज हॅपनिंग नाव. जसं काही सगळं आत्ता घडत आहे की माझी आई, माझं लहान, तिचं लहानपण, तिच्या लहानपणीचं स्मृती. माझी आई माझ्याबरोबर आहे, माझ्या जीन्समध्ये आहे. माझी आता आई हयात असो किंवा नसो, माझे आजोबा हयात असो किंवा नसो, आय एम कॅरिंग हिम विथ इन माय जीन्स. म्हणजे आज शास्त्राने, नवीन सायन्सने, मॉडर्न सायन्सने सिद्ध केलेलं आहे की 7 पिढ्यांपर्यंत आपण कॅरी करू शकतो. आपली 7वी म्हणजे 6 पिढ्यांचं नॉलेज आपल्या वी आर कॅरिंग इट इन आवर जीन्स मिनिमम. आपल्याकडे शास्त्रात असं सांगितलंय की यांच्यापासून जर वी कॅरी, हे आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे. वी कॅरी एव्हरीथिंग. वी आर द होल. वी हॅव द नो-हाव ऑफ होल. तर वी कॅन हील एनीबडी. वी कॅन हील आवर सेल्फ, वी कॅन हील आवर ॲन्सेस्टर्स, एनीबडी. तर अशा पद्धतीने आपण हिलिंग करतो. हिलिंग इट इन आवर बॉडी, फिजिकल बॉडी. म्हणजे माझ्या आईला हील करायचं असेल तर गेल्या वर्षी माझ्या आईचा मृत्यू झाला, तर तिला त्या मृत्यूच्या वेळेला यातना झाल्या असतील. आपल्याला माहिती आहे आपण कोणाच्याच यातना घेऊ शकत नाही म्हटलं तर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या यातना सोसायला लागतात. तर युजली आपली सुरुवातीला म्हटलं की टेंडन्सी काय असते की आपण
त्या यातनांकडे दुर्लक्ष करतो की बांध धरतो. दुर्लक्ष नाही करायचं, त्या यातना पुन्हा एकदा बघायच्या. बापरे केवढ्या यातना झाले. म्हणजे तिला जे रडू आलं असेल, तिला जे दुःख झालं असेल, ते जणू काही आपण मी आई आहे असा विचार करून ते मी भोगायचं. क्षणिक असतं ते. त्या क्षणी घरी तिच्या जीवात्म्याला बरं वाटणार आणि तिच्या संबंधात असलेले जे सगळे आपले रिसोर्सेस आहेत ते सगळे मोकळे व्हायला लागतील. मला ह्याच्यावरून अनुभव सांगायला खूप आवडेल की गेल्या वर्षी मी म्हटलं ना आई गेली आणि मी त्याच सुमारास हे फॅमिली हिलिंग शिकले. तर मी हे शिकले आणि मला बायकांना आवडणार नाही मी जे सांगते ते, पण मला अजिबात किचनची आवड नाही. म्हणजे किचनमध्ये कमीत कमी म्हणजे माझी लक्झरीची कल्पना अशी की कोणीतरी स्वयंपाक करायचा आणि मी जेवते. अरे वा, मी तर किचनमध्ये पण जाणार नाही, एवढं मला किचनची आवड नाही. आणि विरुद्ध माझी आई त्याच्या विरुद्ध होती. तिला 24 तास त्या किचनमध्ये ठेवलं तरी ती हौसीने सगळ्यांना खायला करायला लागला. अन्नपूर्णा होती ती. आणि मी हा विचार करायचा आईचा हा गुण मी कसा नाही घेतला. आपण म्हणतो ना आपण घेतला कसा नाही गुण. तर गंमत असं सांगते की आईच्या मृत्यूनंतर मी हे त्याच सुमारास म्हटलं ना निघून गेलो आणि नंतर एकाएकी मला किचन आवडायला लागलं. आणि मी म्हटलं हे असं कसं घडलं. तर माझ्यात ते जीन्स आहेतच ना आईचे. तिला तो स्वयंपाक करायला आवडतो, हे आवडतं ते जीन्स. आय एम कॅरिंग दोज जीन्स. पण मी ते अवरुद्ध केलेले होते, ते विकसित होऊ दिलेले नव्हते. जेव्हा काहीतरी हे हिलिंग केल्यावर काहीतरी मोकळं झालं, त्याच्यावरचं आवरण मोकळं झालं असेल काहीतरी आणि मला एकाएकी आवडायला लागलं. एकाएकी आमच्या घरात पण सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अरे तू कशी काय किचनमध्ये तू, अरे वा आपणून जातेस आणि आपणून घरच्यांना पण आश्चर्य वाटलं. मी म्हटलं तुम्हाला कसं, मला पण आश्चर्य वाटतंय की असं कसं घडतंय, पण घडलंय हे सत्य आहे. तर हे हिलिंग केल्यावर काय काय घडू शकतं हे आईच्या मृत्यूनंतर घडलं. मृत्यूपूर्वी घडलं असतं तर तिला पण आनंद झाला असता की आपली मुलगी अरे वा करायला लागली वाटतं स्वयंपाक, तिला बरं वाटलं. तर म्हणजे आता कुठच्या लेव्हलला आणि कसं काय कुठली आवरणं मोकळी होतील आपल्याला कळणारच नाही. हिलिंग केलं मी काही त्याच्यासाठी हिलिंग नक्कीच केलं नव्हतं, कारण मला आवडायचंच नाही किचन. म्हणजे घरातला एक रूम काढून टाकायची असेल तर मी किचन काढून टाकणार, एवढं मला किचन आवडायचं. आणि तर एवढं असताना सुद्धा एकाएकी ती आवड निर्माण कशी झाली. तर बिकॉज आय एम कॅरिंग दोज जीन्स. माझ्या आईचे ते जीन्स आहेत माझ्या, फक्त मी ते विकसित केलेलं नाही आणि ते कुठेतरी त्याच्यावरचं आवरण नकळत मोकळं झालं. दिस इज व्हॉट दिस हिलिंग कॅन डू. आपण एक हिलिंग घ्यायचं 15 मिनिटाचं हिलिंग असेल. ते 15 मिनिटं मात्र मला सांगायची गरज नाही. मी टायमर लावता येईल का? हां विचारा. त्यांचा मी सांगते त्यांचा प्रश्न सांगते. त्यांचा प्रश्न होता की हिलिंग, त्यांनी प्रश्न विचारला की हिलिंग थेरपी ही जी आहे ती आपल्याला फिजिकल एलिमेंटसाठी पण वापरता येतं, बरोबर आहे. तर आता पहिली एक गोष्ट अशी सांगते की हिलिंग आणि थेरपी याच्यात फरक सांगते. थेरपी म्हटलं की ती फिजिकल लेवलला जे आपण वापरतो, औषध योजना करतो, इव्हन ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर आपण फिजिकल लेवलला करतो, मसाज करतो, पोटात करतो. तर फिजिकल लेव्हलला करतो त्याला थेरपी म्हणतात. आणि ते होलिस्टिक लेवलला करतो, म्हणजे अफेक्टिंग द बॉडी माइंड अँड सोल टुगेदर जे करतो थेरपी सारखं त्याला हिलिंग म्हणतात. म्हणून पूर्वीच्या काळी हिलिंग
मेथड जास्त नव्हत्या, कारण ह्या बाकीच्या पुरेशा होत होत्या, कारण आपण श्रद्धेने करत होतो त्या. आता श्रद्धा हरपल्यामुळे ह्या गोष्टींची गरज पडली. आणि श्रद्धा म्हणजे तुमचं मन आणि आत्मा ओतून तुम्ही करताय, म्हणूनच त्या घडत होत्या. फिजिकल लेवलला केलं तरी पुरेसं होत होतं, त्याचा सगळा परिणाम त्या जीवात्म्यापर्यंत पोहोचत होता, अंतर्मनापर्यंत पोहोचत होता. आता काही हिलिंगची गरज पडली, आता त्या माइंड लेवलला काहीतरी विशेष करण्याची गरज पडली, एनर्जी. त्यामुळे हिलिंग मीन्स थेरपी done on the body, mind and soul level, and therapy means a healing done on the physical level. हा भेद लक्षात घ्या. आणि आता तुमचा प्रश्न की फिजिकल एलिमेंट्सना उपयोगी पडतो का, तर हो. कारण फक्त ही जी सगळी एनर्जी हिलिंग टेक्निक्स आहेत ना, आपण ही एनर्जी हिलिंग टेक्निक्स मध्ये फिजिकल लेव्हलला बरं करत नाही हो, तर आपल्याला परिणाम म्हणून फिजिकल लेवलवर हिलिंग करता येते. म्हणजे मी सांगताना असं सांगते की जोपर्यंत आपल्याला एक कर्म सिद्धांतानुसार काहीतरी आलेलं एक प्रारब्धातून आलेलं दुःख असतं. म्हणजे उदाहरणार्थ मी आता इथे पडले, अडखळून पडले, तर मला इथे जखम होईल, रक्त येईल, ते थोडंसं पेनिंग होईल. आता इथे पेनिंग संपत नाही आपलं. लहान मुलांचं पेनिंग तिथे संपतं. मोठे जसजसे आपण होत जातो, जसजसं वय वाढत जातं, तसतसं पेनिंग तिथे संपत नाही. मी पडले की मनात विचार सुरू की बापरे, बऱ्या इथेच पडले, अजून खाली पडले असते तर झाली भीतीचा गोळा पोटात. कशाचा, जे घडलं नाहीये त्याचा. आणि मग कोणीतरी बोलणार, बरं झालं ग बाई, तू इथेच पडलीस आणि तुला कोणीतरी उचलायला होतं, कोणीच इथे नसतं तर आता अजून एक मोठा गोळा. असे आपण डिस्ट्रेसेसचा ओझ वाहत असतो. म्हणजे ऍक्च्युअल दुखणं जर 2 युनिट असेल तर आपण त्याचं अवलंबन 20 युनिटचं करतो. आता हिलिंग केल्यामुळे काय होतं, ते 18 युनिट जातात निघून, 2 युनिट राहतात. त्या दृष्टीने फिजिकल लेवलला आपण काही नाही करत, पण फिजिकल लेवलचं दुखणं वाढतच मुळे ह्या उरलेल्या, पण ओझं आपण त्याच्यावर अजून ओझं देतो, अजून तिथे दबतंय ना, त्याच्यावरचा दाब आपण जसजसा कमी करू म्हणजे आपण त्याला हल्ली स्ट्रेस हिलिंग म्हणतो. तो स्ट्रेस कसा काढून टाकू, तर तो गेला ते दुखणं गेलंच नाहीच आहे म्हणून ते दुखणं. आणि भावनिक भाग दाखवता येत नाही ना, दाखवणार कसा आपण, तो भार आहे ना त्याला. आता न्यू एज सायंटिस्ट हॅव प्रूव्ड की भावनांना पण माच असतो. ओके, क्वांटम हिलिंग ज्यांनी काही वाचलं नसेल तर वाचा जरूर, की क्वांटम हिलिंगचं जे संशोधन चालू आहे, तर आवर एनर्जी बॉडी हॅज अ मास, त्याच्या भावनांचं मास सर्वात जास्त आहे. त्या भावनांचं त्याचं ओझं आपण ते जखडून टाकतो त्या भावनांनी, त्या दुखण्यांना. तर ते भावना जेव्हा मोकळ्या व्हायला लागतात तेव्हा आपोआप ते दुखणं कमी व्हायला लागतं. म्हणून तर बायका इथे रिटायर झाल्या, आणि म्हणजे कितीतरी बायका रिटायर होण्याच्या दिवसापर्यंत एकदम काही टणटणीत, एकदम काही होत नाही, भीतीला जाणार, गर्दीतून चढणार, काही नाही, एकदम फ्रेश, घरी आल्यावर सगळं करणार, काही नाही. आणि आता नोकरी संपली आणि दुसऱ्या दिवशी अंथरून धरलं, नक्की काय घडलं, काही नाही, भावना कोश एकदम रिकामा झाला ना तो. एवढ्या वेळ ऍक्टिव्हिटी होती, आता तो भावना कोश मोठा हायलाइट व्हायला लागला. बापरे, आता काय करायचं, आणि मग तो भावना कोशाने घर करून बसला. तर या गोष्टी घडतात. थेरपी म्हणजे हिलिंगचा प्रकार आहे. फिजिकल थेरपी प्रत्यक्षात तसाच प्रकार आहे. तरी सुद्धा त्याचा बेस हा श्रद्धा जर असेल, आधुनिक पद्धती, आता तुम्ही संशोधनामध्ये काही शिकलेला आहात, आधुनिक वैद्यकशास्त्र, त्याच्यासाठी एक WHO संस्था आहे, मलाही माहिती आहे.
थेरपीला चॅलेंज केलं जातं आणि तिथून मान्यता मिळवली जाते. आता मगाशी तुम्ही एक उदाहरण दिलं की अक्युप्रेशर आणि अक्युपंक्चर त्या भारतात मूळ आहे त्याचं विकसित चीनमध्ये केलं. चीनची लोकसंख्या एवढी जबरदस्त आहे की त्यांनी ही थेरपी त्यांच्याकडे मान्य करून घेतली. थेरपीला मान्यता देण्याची WHO संस्था आहे. तशीच होलिस्टिक थेरपी ही तुम्ही आता जी सांगताय ती विवेचन करताय श्रद्धा आहे त्याचा भाग आहे. तो आधुनिक वैद्यकशास्त्राला श्रद्धेला चॅलेंज केलं जातं आणि अंधश्रद्धा आणि श्रद्धा ह्याच्या मधली जी एक सीमारेषा आहे ती अस्पष्ट होत चाललेली. त्यामुळे ही जी थेरपी आहे मला श्रद्धाळूपणे मान्य जरी केली तरी त्याचा व्यापकपणे विचार करायचा म्हटला तर त्याचा प्रचार आणि प्रसार या दृष्टीने तुम्ही जो करताय जर आपल्याला जास्तीत जास्त त्याचा शेवटी स्वास्थ्याचा शरीर स्वास्थ्यासाठी या थेरपी आहे या तुमची होलिस्टिक जी मेथड आहे ईश्वर शरीर स्वास्थ्यासाठी जरी असली तरी मला ते भावतोय तुम्हाला जे भावतोय तुम्ही जे तुमच्या या लोकांना समजवताय त्याच्यासाठी काही उपाय आणि काही पर्याय त्याच्यासाठी आहेत का आणि त्याच्यासाठी WHO कडे जर आपल्याला जायचं झालं तर कुठल्या तऱ्हेने जाता येईल. आता वैद्यकीय शास्त्रामध्ये थेरपीसाठी कुठे जायला लागतं. होलिस्टिक थेरपी जे तुम्ही आता विवेचन करता त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय WHO संस्था नसावी. तुम्ही त्या बाबतीत काही संशोधन केलेलं आहे का? आंतरराष्ट्रीय बऱ्याच संस्था आहेत त्याच्यात काम करणाऱ्या. WHO सुद्धा ह्या थेरपीजना मान्यता दिलेली आहे. भारतानेच फक्त दिलेली नाही. भारतात आयुर्वेद, कंटेम्पररी मेडिसिन म्हणजे मॉडर्न मेडिसिन ज्याला म्हणतो ते आणि होमिओपॅथी ह्या तीनच गोष्टींना मान्यता आहे. बाकी कुठल्याही ह्या थेरपींना मान्यता नाही आहे. आणि परदेशातनं WHO कधीपासून मान्यता दिली आहे तारीख फार मला माहिती नाही आहे पण मान्यता आहे. अमेरिकन असोसिएशन फॉर वास्टलाईफ रिग्रेशन ही त्यांची गेले 40 वर्षापासून कार्यरत संस्था आहे. आपल्याकडे वास्टलाईफ रिग्रेशन आता 10 वर्ष झाली कळलं आहे आपल्याकडे लोकांना की आता काही असतं. फॅमिली कॉन्स्टलेशन सुद्धा म्हणजे मी जेव्हा शिकले तेव्हा मला माहिती नव्हतं हे एवढं जुनं आहे. मी जेव्हा त्या बर्ड हेलिंगवरचं पुस्तक वाचायला घेतलं म्हटलं बापरे हा माणूस 20 वर्षापासून करतोय हे आपल्याला आत्ता कळलंय. म्हणजे तिथे हे खूप विकसित आहे आपल्यापेक्षा विकसित आहे. तिथे सरसकट वेस्टर्न कंट्रीजमध्ये हॉस्पिटल्समध्ये या थेरपी वापरतात. मान्यता प्राप्त हॉस्पिटल्समधनं या थेरपीचा उपयोग केला जातो. भारतात मात्र याचा अवेअरनेस सुद्धा नाही. आणि जसं मी म्हटलं की हिलिंग आणि थेरपी या शब्दात पण आपला गोंधळ होतो. नावडेज वी हॅव स्टार्टेड युजिंग दिस ॲज थेरपी या हिलिंग टेक्निक्स आहेत त्या. पण नाहीतर पूर्वकाळ आधीच्या आपल्या पूर्वीच्या काळापासून या हिलिंग टेक्निक्स जेव्हा हिलिंग म्हणतो तेव्हा होलिस्टिक मन, बुद्धी, अहंकार, शरीर सगळ्याला मिळून जे वापरलं जातं ते त्याचा आयुर्वेद होलिस्टिक आहे. आणि ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरचं जे तुम्ही म्हणाला ते आपला हा भ्रम आपण काढून टाकायला हवा की सगळ्याचं मूळ भारतात आहे. भारतात सुद्धा मर्म थेरपी जी आहे आयुर्वेदाने सांगितलेली तर सांगायला याचा अभिमान वाटतो की मर्म थेरपी हे ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरपेक्षा खूप विकसित आहे. कारण भारतच स्पिरिच्युअली विकसित आहे. तेवढे भारताच्या एवढे देश कुठले विकसित नाही आहे स्पिरिच्युअली. त्यामुळे आपल्याकडे ज्या ज्या थेरपीज आहेत त्या सगळ्या विकसित स्वरूपाच्या आहेत. आणि ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर ह्या ज्या थेरपीज आहेत आपल्याला माहिती असेल की अजूनही ते लोक 5 एलिमेंट्स मान्य केले ना तरी त्यांच्याकडे स्पेस एलिमेंट नाही आहे. दे डोंट थिंक अबाउट स्पेस एलिमेंट. कारण स्पेस म्हणजे काय हे कळणं फक्त स्पिरिच्युअल लेवलला शक्य आहे. व्हॉट इज स्पेस अँड हाऊ वी कॅन यूज स्पेस अँड व्हॉट हॅपन्स इन स्पेस. शब्द म्हणजे काय, साऊंड म्हणजे काय हे कळणं फक्त स्पिरिच्युअल लेवलला शक्य आहे. तर ही टेक्निक्स त्यांच्याकडे आहेत खूप पहिल्यापासून आहे. त्या प्राचीन काळापासून आहेत आणि आपल्या एवढीच जुनी आहे. फक्त त्यांची लेवल थोडी मोक्षापर्यंतची नसून मोक्षाच्या 2 पायऱ्या खालची लेवल आहे त्यांची. आयुर्वेद हा विषय संस्कृतातून जन्म पावलेला आहे असं मला माहिती नाही. जे आपण जे नाव आहेत ते संस्कृतात लपव आहे असं पूर्वी म्हणत असत. परंतु ते संस्कृत
तरी WHO ला मान्यता आहे का ते मला शंका आहे. आयुर्वेद हा विषय. आयुर्वेद मी WHO ला मान्यता आहे. परदेशात आयुर्वेद प्रॅक्टिशनर्स भरपूर आहेत. परदेशात आयुर्वेद कॉलेजेस आहेत आणि गंमत अशी आहे की तिथले वेस्टर्नर लोक शिकवतात तिथे आणि आपल्यापेक्षा चांगलं शिकवतात. नाडी विज्ञान वगैरे सुद्धा तिथे शिकवतात. मर्मथेरपी तिथे शिकवतात. ते आपल्या इथे नाही अजून शिकवत. आपल्याकडे त्या गव्हर्नमेंटच्या 12+2+3 याच्यातूनच जायला लागतं. मला आयुर्वेद शिकायचं आहे पण मला आयुर्वेद भारतात शिकता येत नाही. तर मी आयुर्वेद अमेरिकेच्या एका संस्थेतून शिकणार. कारण इथे कुठले डॉक्टर्स पण पर्सनल लेवलला मला पण 10+2+3चा काही हे नाहीये ना, अनुभव नाहीये. म्हणजे आय हॅव टू गो थ्रू दॅट चॅनल, देन ओनली आय कॅन लर्न. दुर्दैव आहे भारताचं. आणि भारतात म्हणून मानसिकता आपली बदलणं खूप गरजेचं आहे की असं नाही. कोणाला जर पर्सनली शिकायचं असेल, पूर्वी आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा होती. युनिव्हर्सिटीज आत्ता आल्या. गुरु शिष्य परंपरेतून कोणी शिकू शकत नाही का? ते जास्त सखोल शिकू शकतो आपण. पण आज ते गुरु शिष्य परंपरा आपल्या वेळेला म्हणजे गुरुच कोणी व्हायला तयार नाहीये, अशी प्रॉब्लेम झालाय. कोणी गुरु व्हायला तयार नाहीये. कारण जबाबदारी आहे ना, गुरु होणं ही जबाबदारी आहे खूप मोठी. एवढीच मोठी जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. ते म्हणतात की तासभर या शिकून जा, झालं. आयुष्याची जबाबदारी गंडावंत शिष्य कोणी करून घ्यायला तयार नाही. तर ते खूप मोठी जबाबदारी आहे. पण आपल्याकडे ती मानसिकता नाही. आपण मीटिंग घेऊयात मला वाटतं. तुझ्या वाजेल ना? लाईट घाल. तसा उजेड आहे बाहेर तरी थोडेस कमी. लाईट घाला का? तुमचं काही होईपर्यंत तुमचं कुतूहल असेल की मी हे काय ठेवलंय, मी साऊंड हिलिंग पण करते. ह्या बोल्सनी करतो आम्ही ते साऊंड हिलिंग. अनेक प्रकारची हिलिंग करते, त्याच्यात एक साऊंड हिलिंग पण करते. तर मी नेहमी कुठलाही टेक्निक आहे ते एकटं वापरत नाही. 2-3 गोष्टींचं एकत्रीकरण करून वापरलं तर प्रत्येकाच्या लिमिटेशन्स आपण क्रॉस करून आपल्याला जास्त फायदा त्या गोष्टींचा मिळतो. तर त्या पद्धतीनेच करते. तिथले पण मला म्हणजे आपल्याला अंतर्मुख पहिला सोयीचं काढूच नाही म्हणत एवढा बाहेर एवढा नाही. पंख्याचा बंद करू. तर आपण आता हे जे फॅमिली हिलिंग करणार आहोत, अनुबंध आपले जे एकमेकांशी असलेले अनुबंध आहे. आपल्याला जर पर्टिक्युलरली एखादं रिलेशन डोक्यात असेल की हे आपल्याला रिलेशन हील करायचं, हे रिलेशन मोकळं झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, तर ते पर्टिक्युलर घ्या. नाहीतर आपण आई वडील आपले मूळ स्रोत आई वडील आहेत. तर त्या दृष्टिकोनातून मी सांगणार आहे. मला कसं कळेल? वाजेल वाजेल ना? मग वाजल्यावर पंखा इथले बंद झाला. आपण पंखा बंद झाला. नाही असं नाही चालू ना, नाही तर उघडेल. मग लक्ष आपलं हिलिंग मध्ये लागणार नाही. उघडलं तर आपण डोळे मिटून घेऊया. सगळे डोळे मिटून घ्यायचे आणि चप्पल वगैरे घातली असेल ना,
खरं म्हणजे ना हे कुठलीही हिलिंग्स असतात ना ते जेवढं आपल्या भारतीय वैद्यकीय आपल्याला करता येईल ना तेवढं नाही नको खाली सत्तंजी वगैरे नाहीये ना इथे असतात त्याला पर्याय सांगते ना खुर्चीवर बसल्यावर मग काय करायचं की दोन्ही पाय ना पायातली चप्पल वगैरे काढायची आणि जमिनीला टेकायचे ना हे जे जमीन आहे अर्थ एलिमेंट आहे ते ग्राउंडिंग अँकरिंग म्हणजे आपण म्हणतो ना एक आपल्या एनर्जी लेवलला तसे आपण जोडलेले असतो तसे त्या मुळाच्या लेवलला पण जोडलेले असतो तर ते सगळे अनुबंध जर आपल्याला पक्के करायचे असतील तर आपण एकमेकांशी जोडलेले असलो पाहिजे तर कुठून जोडणार आपण स्वतःला आता खाली ते मॉडर्न टेक्निक्समध्ये हात धरून वगैरे असं जोडतात पण ते उच्छृंखल पद्धत आहे खूप सफल पद्धत काय आहे तर जमिनीला पाय टेका जमिनीतून आपण सगळे रक्त जोडले डोळे मिटून घ्यायचे जाणीव श्वासावर श्वास अगदी सहज येतोय जातोय याची जाणीव ठेवायची ज्यांचे चष्मे त्यांनी चष्मे काढून ठेवा जेवढं रिलॅक्स राहता येईल तेवढं चांगलं आहे पाठकणा शक्यतो जवळ ठेवा आपली इष्टदेवता आणि कुलदेवता यांचं आपण स्मरण करूया त्यांना आवाहन करूया आणि आपलं इथे कुलसंमेलन चालू आहे त्यामुळे ज्ञानेश्वर गुहागरची दुर्गा देवी इथे उपस्थित आहेतच मग त्यांना सांगायचं आहे की आपण आता काही हिलिंग करतोय तुम्हाला कळलं नसेल तर तसं सांगा की मला काय करतोय ते कळलं नाहीये काहीतरी करतोय तर त्याला गतिशील होऊ दे ते सिद्ध होऊ दे त्याच्यासाठी आशीर्वाद घ्यायचे परशुरामांचं पण स्मरण करायचं ते इथे आहेतच आपल्याला जर जाणीव नाही झाली तर कल्पना करायची की ते इथे आहे कसं दृश्य डोळ्यासमोर आणायचं व्हिज्युअल क्रिएशन फील देअर प्रेझेन्स हिअर आपण आपल्या आई वडिलांच्या थ्रू आपल्या संपूर्ण कुळाचं हिलिंग करतोय हे लक्षात घ्यायचं सगळे अनुबंध जेवढे आपल्याला आज शक्य आहे 15 मिनिटात करणं तेवढं आपण 15 मिनिटात करणार आहोत आणि जाणीव श्वासातून आपल्या नाभीपर्यंत आणायची नेव्हलपर्यंत आणि आपण जन्माच्या वेळेला आईशी तिथून जोडलेले होतो ती नाळ होती ते इमॅजिन करायचं की तिथे नाळ आहे आणि या नाळेतून आपण आईशी जोडलेलो आहोत असं इमॅजिन करायचं फील द अम्बिकल कॉर्ड देअर अँड अलाव इट टू बी कनेक्टेड टू युअर मदर आणि अतिशय मोकळेपणे ती नाळ आहे तो जो एनर्जी चॅनल आहे तो सगळा मोकळा होतोय त्याच्यात काही अडकलेलं असेल अगदी फ्री फ्लो ऑफ एनर्जी चालू आहे तिथे ती एनर्जीचा फ्लो त्याची जाणीव होईल आईकडून आपण जे सगळं घेतलंय त्याचा प्रवाह अबाधित अखंडित असा असू दे शरीर आणि
मन अगदी हलकं ठेवायचं आहे, विशेषतः खांदे, डोळे. कारण हा जो एनर्जीचा फ्लो आहे, ही जी ऊर्जा वाहते ती आपल्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होऊ द्यायची, डोक्यापासून पायापर्यंत. आणि अगदी सूक्ष्म आपल्या एकेका सेलपर्यंत जाते, त्या सेलमधून त्या जीन्सपर्यंत जाते, त्या जीन्समधून DNA मध्ये जाते. जेवढं सूक्ष्म इमॅजिन करता येईल, जेवढं सूक्ष्म कल्पना करता येईल, तेवढं सूक्ष्म कल्पना करायची. आणि आईच्या मार्फत आपल्या आईकडच्या संपूर्ण कुटुंबाचा जो प्रवाह आहे तो मोकळा होतोय. माझी आई, माझ्या आईची भावंड, रक्तवाहिन्या कशा एकमेकांना जोडलेल्या असतात, तसं इमॅजिन करायचं की आपण सगळे एकमेकांना जोडलेले आहोत आणि तिथून ऊर्जेचे प्रवाह वाहत आहेत आणि अगदी अखंडपणे ते सुंदर असे ते फ्लो चालले. कल्पनेच्या स्तरावर आपण हे सगळं करायचं आहे आणि ते प्रवाहित होऊ द्यायचं आहे, डोक्यामध्ये सुद्धा प्रवाहित होऊ द्यायचं आहे. त्यासाठी मेंदू रिलॅक्स्ड असला पाहिजे, एकदम रिलॅक्स्ड. आणि ह्याच नाळेचा एक फांदी आहे ती आपल्या वडिलांकडे जाते. त्या फांदी इमॅजिन करायची त्या नाळेतून गेलेली आणि आपल्या वडिलांकडे कनेक्ट करायचं त्या फांदीने. आपले वडील आपल्या डोळ्यासमोर आणायचे आणि त्यांच्याकडून ऊर्जा आपल्याला अबाधितपणे अखंड स्वरूपात येते. सगळे जे एनर्जी चॅनल्स आहेत, वाहिन्या आहेत, त्या सगळ्या नाड्या आहेत, त्या मोकळ्या झाल्या. भरपूर प्रकाश आहे तिथे. आणि यामुळे घडतंय काय, माझं माझ्या आईवडिलांशी असलेलं नातं खूप दृढ झालं, खूप सुंदर झालं. त्याच्या अनुषंगाने माझ्या भावंडांशी असलेलं, तर त्याच नाळेतून माझी भावंड जोडली गेली. माझी संपूर्ण आईकडची फॅमिली, आजोळची फॅमिली जोडली गेली आहे, वडिलांकडची फॅमिली जोडली गेली आहे. आणि सगळे एनर्जी चॅनल्स मोकळे होत आहेत. एक एक व्यक्ती आठवून बघायची जिचं आपण आजपर्यंत स्मरण केलं नाही, अशा व्यक्ती सुद्धा आठवून बघायच्या त्या फॅमिलीमधल्या आपल्या. त्यांना मान द्यायचा. कोणी लहान अगदी काही मुलं गेली असतील आपल्या फॅमिलीमध्ये, त्यांचं स्मरण करायचं आणि त्यांच्याकडे पण हा एनर्जी फ्लो सुंदर जाऊ द्यायचा. त्यांना मान्यता द्यायची फॅमिलीमध्ये. किंवा अबॉर्शन्स झाली असतील, अबॉर्शन्स केली असतील किंवा अबॉर्शन्स झाली असतील, प्रत्येक त्या जीवात्म्याला हा प्रवाह ऊर्जेचा जातोय.
आणि आता जाणीव पुन्हा स्वतःकडे आणायची आहे. आणि आता आपल्याकडून आपल्या पुढच्या पिढीला हे जाणार आहे. हा प्रवाह आपल्या पुढच्या पिढीपर्यंत अबाधितपणे अखंडितपणे सुरू आहे. असाच एक मनानेच एनर्जी चॅनल तयार करा. लग्न न झालेली असतील, मुलं नसलेली इथे कोणी असतील, तरी सुद्धा आपली इतर फॅमिली आहेच ना. किंवा फ्युचरमध्ये काय घडणार आहे, इमॅजिनरी आपल्याला काही करायचं असेल, हा प्रवाह पुढे असाच अबाधित चालू राहतो. यू आर अलाउड टू इमॅजिन. आपली क्रिएटिव्हिटीला पूर्ण वाव द्या तिथे. आपल्या सृजन कल्पकतेला पूर्ण वाव द्या. डोळ्यासमोर सहजपणे काही दृश्य येतील, येऊ द्या. काही स्मृती एखाद वेळेला जाग्या होतील, जे आपण विसरत पडलाय आपल्याला. जे काय घडेल ते घडू दे. आणि असं आपल्या संपूर्ण फॅमिलीमध्ये एक त्याचा असा पृथ्वीसारखा गोल तयार करा मनाने. आणि संपूर्ण सगळीकडे अशी ती ऊर्जा वाहते आणि अतिशय पूर्ण प्रकाशमय असा हा गोळा आहे आपल्या फॅमिलीचा तयार झालेला. मोकळे एनर्जी चॅनल्स आहेत. We have to imagine this. And feel this energy in your physical body. आपल्या शरीरात ती ऊर्जा प्रवाहित होते, त्याची जाणीव असू दे. त्यामुळे शरीर मोकळं होत आहे, हलकं होत आहे. सगळीकडे ऊर्जेचा प्रवाह जातोय, छोट्या छोट्या भागातून जातोय. आपल्या जीन्स पर्यंत, आपल्या DNA पर्यंत जातो. आणि त्यामुळे स्वाभाविकचपणे आपल्याला नको असलेल्या गोष्टी बाहेर पडतात. आणि आपल्याला हव्या असलेल्या, आवश्यक असलेल्या गोष्टी विकसित होत आहेत. आपल्या कुटुंबासंबंधीचे ते बारकावे जे सहज आठवतील. काही घटना असतील आपल्या भावंडांमध्ये घडलेल्या, आई वडिलांबरोबर घडलेल्या, आत्या मामा यांच्याबरोबर घडलेल्या, चांगल्या वाईट, त्या उत्स्फूर्तपणे आठवतील. त्या आठवायच्या आणि पुन्हा त्या जगाचे. हे करत असताना काही भावना जाग्या झाल्या, रडू आलं, राग आला, त्यांना रोखू नका. नुसतं वाईट वाटलं, म्हणजे कोणाच्या पोटात गोळा आलाय, कोणाला कधीतरी काहीतरी दुखलाय, जे काय घडेल ते नुसतं बघायचं आणि तिथे ती ऊर्जा पोचवायची. आणि हा ऊर्जेचा प्रवाह असाच अखंडितपणे सुरू राहू दे, यासाठी पुन्हा एकदा आपल्या कुलदेवतेला सांगायचं आहे की सर्वांचं चांगलं होऊ दे. माझं, माझ्या आईवडिलांचं,
ऊर्जेचा अखंडितपणे सुरू राहतो. आणि हा जो ऊर्जेचा प्रवाह आहे आपल्या श्वासात आपण धरून घ्यायचा आहे का, गाणी पुन्हा श्वासावर आणायची, ऊर्जा या श्वासात प्रवाहित करायची. आणि असं तो पोटापर्यंत जातोय, परत बाहेर पडतोय. प्रत्येक वेळेला नवीन ऊर्जा आपण पोटात घेतोय आणि सगळे नको असलेल्या गोष्टी श्वासातून बाहेर येत आहेत. प्रत्येक श्वासातून रिफ्रेश होत आहे ती ऊर्जा. दीर्घ श्वसनाची 1-2 आवर्तन करायची. संपूर्ण गाणी श्वासावर पोटाशी आणि आपलं आतमध्ये काहीतरी चालू आहे शरीरात असं जर वाटत असेल तर डोळे उघडू नका. ते आपसुकाच बंद होईल, ते त्याच्यानंतर डोळे उघडा. आणि ज्यांना वाटलं असेल की नाही खूप छान झालं, मी आता उघडायला हरकत नाही, त्यांनी डोळे उघडायला हरकत नाही. लाईट लावायला आपल्याला आता ते शेअरिंग वगैरे करायला वेळ नाही आहे एवढा. असा नुसतं विचारते मी किती जणांना कंपल्सरी नाही ना सगळ्यांनी हात वर केले पाहिजे. तसं खरं खरं तुमचं मत असेल तेच सांगायचं. किती जणांना वाटलं की काहीतरी घडलं, काय घडलं हे कळणार नाही मी आताच सांगते. काहीतरी घडत होतं असं किती जणांना वाटलं? 2 जणांना वाटलं, 3 जणांना वाटलं. बाकीच्यांना काहीच घडत नाही, काहीच घडलं नाही असं किती जणांना वाटलं? मेजॉरिटी जणांना तसं वाटतं. बरोबर, काही हरकत नाही. मी सांगितलं एव्हरीथिंग इज अलाउड. झोप येणं हे खूप स्वाभाविक आहे. आपली ट्रान्स लेवल येणं हे खूप स्वाभाविक आहे. आणि झोप आल्यामुळे मग आपल्याला ते कळत नाही. बऱ्याच वेळेला आपण ब्लँक होतो म्हणून आपल्याला काही झालंय की नाही हेही कळत नाही. त्यामुळे हात वर आले नाही त्याच्यात मला काही आश्चर्य नाही वाटतं. त्याच्यात माझा पण नव्हता हात वर जेव्हा घडलं तेव्हा. की काय घडलं म्हटलं नाही ठीक आहे, त्यांनी सांगत होते मी काहीतरी करत होते, इमॅजिन करत होते, कुठे काय झालं ते मला. पण आपण मी म्हटलं ना मगाशी सांगितलं असतं की ह्याचा परिणाम बघा. त्या आठवड्याभरात आपल्या फॅमिली रिलेटेड असं काही वेगळं घडतंय का जे नेहमी आतापर्यंत घडलं नाही असं. एखाद्याला ती दिसायला गोष्ट खूप क्षुल्लक असेल. मी मगाशी सांगितलं की कुठल्या तरी जुन्या मित्रमैत्रिणींचा फोन येईल, कुठल्या तरी नातेवाईकांचा, अरे अमेरिकेत राहणारा तिथून अमेरिकेतून फोन येईल. तर आतापर्यंत पहिल्यांदाच फोन करतायत ते, एवढ्या वर्षात कधी केलं नाही. अशा प्रकारे कुठेतरी काहीतरी घडेल. हे मी उदाहरण दिलं, त्याच्यापेक्षा वेगळंही काही घडू शकतं. आणि असं घडेल, काही जणांना जाणवेल तो बदल झालेले, काही जणांना नाही जाणवणार. स्वाभाविकपणे ह्याचा जो काळ आहे ना हिलिंगचा, आता आपण जे काही 15 मिनिटं केलं त्याचा, तो आठवड्याभरात त्याचे आपल्याला रिझल्ट दिसतात. आजच्या आज दिसणं अवघड आहे. तर ते इतक्या सटल सूक्ष्म लेवलला झालेलं आहे की त्याचं स्थूलात रूपांतरण व्हायला 7 दिवस लागतात. काही जणांचं लवकर होईल, काही जणांना पण 7 दिवस नाही झालं तरी काही आश्चर्य नाही. त्याचा तो काळच आहे तेवढा. मी त्याला इन्क्युबेशन पिरियड असं नाव दिलं. त्याचा तो एवढा इन्क्युबेशन पिरियडच आहे की 7 दिवस लागतातच. त्यामुळे एक्सपेक्टेड नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता ताबडतोब काहीतरी सांगावं आहे. पण याचा परिणाम तुम्ही बघा आणि तुम्हाला असं जाणवलं की हो खरंच झालाय. तर होती ना सिम्पल मेथड होती ना, म्हटलं तर आपण काहीच केलं नाही, फक्त आपल्या स्मृती सगळ्या विषयाच्या जाग्या केल्या आणि वी हॅव यूज अवर इमॅजिनेशन पॉवर, कल्पना शक्ती.
देवादेव महादेव मध्ये दाखवतात ना ते पार्वती कल्पवृक्षाखाली येऊन मागते काहीतरी आणि मिळतं. आपल्याला जी कल्पनाशक्ती नावाची गोष्ट दिलेली आहे तर त्याचा उपयोग करायचा आहे. कल्पना करायची की हे सगळं खूप छान चाललंय आणि नुसतं कल्पना नाही करायची, कल्पनेच्या जोडीला त्याला व्हिज्युअल रूपांतरण द्यायचं, चित्र रंगवायचं, ते त्या चित्रात रंग भरायचे, हा हे करायचं. म्हणजे सूक्ष्म लेवलला ते रंग भरत गेले की ते स्थूल लेवलला रूपांतरित होत जातात. त्यामुळे मनाने ह्या गोष्टी करत जायच्या. तर आपण इथे थांबूयात, कारण मी कितीही बोलू शकेल. तर आपण एवढ्या छान मला स्वतःला काय वाटलं ते मी सांगायचे विसरले. मला स्वतःला असं वाटलेलं आहे की ते हिलिंग खूप सुंदर झालं. एक दोघं जण मला असं दिसलं की खूप डिस्टर्ब होते ह्याचा अर्थ त्यांना हिलिंग झालं नाही असं नाही. डिस्टर्ब होते ह्याचा अर्थ त्यांची काहीतरी अस्वस्थता होती, ती अस्वस्थता बाहेर पडली, कुठेतरी ती त्याला बाहेर वाट बघतात. तर हे असं 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 ते असं चालू होतं. म्हणजे काय झालं, आपण आता असे सामाजिक ठिकाणी आलो की आता करत नाही ना, पण करावंसं वाटलं म्हणजे ती अस्वस्थताच बाहेर पडली. कोणाचं काय बाहेर पडेल आपल्याला माहिती नाही, पण म्हणजे असं समजू नका की माझे डोळे उघडे राहिले म्हणजे मला काही झालं नाही. हे उघड्या डोळ्यांनी पण करता येतं, बंद डोळ्यांनी येतं तसं उघड्या डोळ्यांनीही करता येतं. सवय झाली की तेही येईल. धन्यवाद सर्वांनी छान हिलिंग करून घेतल्याबद्दल. आणि कोणाला याच्याविषयी अधिक जाण नाही, तुम्ही या अधिक माहिती हवी असेल तर मी इथे ना माझी कार्ड ठेवली आहेत आणि या फॅमिली कॉन्स्टिलेशनवरचे काही पत्र पण ठेवली, ती पण तुम्हाला घ्यायला हरकत नाही. माझी वेबसाईट आहे आमच्या संस्थेची, संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग. तर त्या वेबसाईटवर पण फॅमिली कॉन्स्टिलेशन विषयी माहिती नाही आहे, पण मी फेसबुकवर आहे. कोणाला जर अधिक माहिती हवी असेल, काही हवी असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, ईमेल करू शकता. मी जर फोन आता आज तर मी बंद ठेवलाय, फोन घेत नाही. तर आता मी कधी कधी घेत नाही फोन, काही चालू असेल तर ईमेल करायचा, SMS करायचा की मी काय करते. थँक्यू. किती जणांना मी हे वाजवलेलं ऐकू आलं? ऐकू नाही आलं? ऐकू नाही येते.